नमस्कार, मी मनोज भोर, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. निर्मला सीतारामन भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्प 2025 सादर केलेला आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी आम्ही चर्चा केली आणि निर्मला सीतारामन यांच्या डोक्यावर अपेक्षांचं ओझं असल्याचं आम्ही बोललो होतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी आपल्या अपेक्षा बोलून दाखवल्या. आता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर निर्मला सीतारामन यांच्या डोक्यावरचं ओझं उतरलेलं आहे की आणखी वाढलंय हेही आपण तपासून बघणार आहोत. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्यांच्या अपेक्षा या जनसामान्यांच्या वतीनं खऱ्या ठरल्या आहेत का? आणि येत्या 2025 ते 26 या आर्थिक वर्षामध्ये या अर्थसंकल्पामध्ये ज्या ज्या गोष्टींची घोषणा झालेली आहे त्या कशा पूर्ण होऊ शकतील, त्यांचे दावे हे खरे उतरतील किंवा नाही सत्यामध्ये, हेही आपल्याला पाहावं लागणार आहे. आणि त्यासाठी पुन्हा एकदा मान्यवरांसोबत आपण या दुसऱ्या भागात मॅक्स महाराष्ट्रावर आपण चर्चा करतो आहे. सर्वात आधी मी मंगेश कुलकर्णी, मॅक्स मनीचे प्रतिनिधी पुण्यातले, आम्ही त्यांच्याकडे जातोय आणि मग नंतर गंधार यांच्याकडे जरा मार्केट आणि बाजाराची काय अवस्था ती आपण जरा पडताळून पाहूया, कारण शेअर मार्केट वर त्याचा असर झालेला आहे, प्रभाव झालेला आहे. आणि शेतीचा मुद्दा हा अत्यंत कळीचा, महत्वाचा आहे, त्यावर आम्ही खूप जास्त भर या अगोदरही दिला होता. विजय यावंदिया हे आमच्यासोबत जोडले गेले होते आणि आता गंगाधर मुठे, अर्थ विषयाचे अभ्यासक, शेतकरी नेते आणि महाराष्ट्रात मला असं वाटतं कदाचित भारतामध्ये शेतकरी साहित्य संमेलन, शेतकऱ्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर आणि ते प्रश्न त्या साहित्यात कसे प्रतिबिंबित होतील याची काळजी घेणारे असे आमचे मित्र, ज्येष्ठ मित्र आणि अभ्यासक गंगाधर मुठे सुद्धा आमच्या सोबत वर्धा जिल्ह्यातनं जोडले गेलेले आहेत, एका छोट्याशा गावातनं. आणि म्हणून सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंगेश कुलकर्णी. शेअर मार्केटला सगळ्यात एक मोठी भीती होती की लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स, जो पूर्वीच्या काँग्रेस सरकारने तो म्हणजे त्यांनी सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स लावून एलटीसीजी काढला होता, जो निर्मला सीतारामन यांनी किंवा म्हणजे मोदी सरकारने तो इंट्रोड्यूस केला. त्यांनी तो मागच्या वर्षी म्हणजे जुलै 2024च्या बजेटमध्ये 10% वरनं तो 12.5% नेला. तर 12.5% ही ऑड फिगर आहे, त्याच्यामुळे तो 12.5चा 15 किंवा 20 होणार ही मार्केटला भीती होती. पण आजच्या बजेटमध्ये त्यांनी त्याबद्दल काही वक्तव्य केलेलं नाही. याचा अर्थ तर स्टेटस को आहे. तर नो बॅड न्यूज इज अ गुड न्यूज शेअर मार्केटसाठी. तर अदरवाईज हे जर झालं असतं तर मार्केट एवढं खाली आलं असतं की मग सगळी गडबड झाली असती. तर ते झालेलं नाहीये. दुसरा मुद्दा जो मिडल क्लास आणि अप्पर मिडल क्लास, तुम्हाला आठवतं आपण सकाळच्या सेशनमध्ये बोलत होतो की हा पूर्णपणे त्रासलेला आहे आणि मिडल क्लास आणि अप्पर मिडल क्लासचा जो काही त्यांच्या खिशाला बसणारी जी झळ आहे ती कुठेतरी मतदार पेटीतून मागच्या इलेक्शन मध्ये आली होती आणि या वर्गाने कुठेतरी भाजपपासून लांब जातोय हे त्यातून आपल्याला पाहायला मिळत होतं. त्याचा झटका त्यांना बसला होता आणि मला असं वाटतंय की ते जे काही सीट्स कमी झाले, आज तुम्ही विचार करा 400 सीट जर आल्या असत्या तर हे जे काही 12 लाखापर्यंत टॅक्स एक्झम्पशन दिलं ते झालं नसतं. तर मला असं वाटतं की हा लोकशाहीचा विजय चांगली गोष्ट आहे. तर साधारण 12 लाख रुपये जो कमवतोय त्याचा 80,000 रुपयाची बचत होणार आहे. 18 लाख रुपये कमवणाऱ्याची वार्षिक 70,000ची बचत होणार आहे. तर एफएमसीजी शेअर्स आपण बघितलं, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी 4 ते 5% तेजी याच्यामध्ये पाहायला मिळतेय. तर नक्कीच या सेक्टरमध्ये आणखी तेजी पाहायला मिळेल. दुसरं आहे मारुती सुझुकीचा शेअर वाढलाय. तर कुठेतरी पॅसेंजर व्हेकल सेगमेंटमध्ये डिमांड वाढेल. जर लोकांचे पैसे वाचत असतील तर ती कार अपग्रेड करण्याकडे लोकांचा कल राहील. तर ऑटोमोबाईल आणि एफएमसीजी हे 2 सेक्टर्स तेजीमध्ये आहेत. येणाऱ्या काळात ते तेजीत राहतील. आणि तिसरा सेक्टर आहे बँकिंग सेक्टर. सरकारने सांगितलंय की मंगेश, तुमची जी फ्रेम आहे ना ती बोलता बोलता आडवी झाली. ठीक आहे, आता ठीक आहे, तुम्ही बोलू शकता. हा, तर तिसरा जो सेक्टर आहे त्याच्यामध्ये बँकिंग सेक्टरकडे आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे. आज बँकिंग सेक्टर खाली आहे, पण येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये
त्याच्यावर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट बघायला मिळेल. त्याचं कारण असं आहे की सरकारने क्लिअर सांगितलंय की त्यांचं जे फिस्कल डेफिसिट आहे ते 4.8% 4.4% ऑफ जीडीपी. तर याचा अर्थ सरकार मोठ्या प्रमाणावर कर्ज भरणार नाहीये. त्याच्यामुळं पैशाचं म्हणजे सरकारच्या बाजूने जर लोन्स तेवढ्या मोठ्या प्रमाणावर घेतले जाणार नसतील तर कर्जाची मागणी कमी होईल आणि इंटरेस्ट रेट कमी होतील. अर्थातच सामान्य माणसाला त्याचा दिलासा मिळेलच, पण बँकिंग सेक्टरमध्ये विशेषतः बँकिंग कंपन्या ज्या आहेत एचडीएफसी, कोटक सारख्या, तर त्यांच्या मार्जिनमध्ये एक्सपान्शन होईल. तर अशा प्रकारे एफएमसीजी, बँकिंग आणि ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये येणाऱ्या काळात ऍक्शन बघायला मिळेल. या सेक्टरसाठी बजेट नक्कीच पॉझिटिव्ह आहे. आणि अगदी. कॅपिटल गेन टॅक्स आला नाहीये ही एक आनंदाची बातमी. आजचं मरण उद्यावर गेलं ते गंधार येणार आहे, पण आजचं तरी आज आपण सेफ आहोत. ओके. गंधार प्रमोद निगुडकर यांनाही आम्ही जोडून घेतलेला आहे. सुभाष, त्यांचा अ, परिचय पण द्या. गंधार निगुडकर हे इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट आहेत आणि गंधार हे जे मध्यमवर्गीयांसाठी जो एक खुशखबर आहे की 12 लाखापर्यंत उत्पन्न जे आहे ते करमुक्त असणार आहे. यामुळं मध्यमवर्गीयांच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणावरती पैसा येईल आणि त्याचा उपयोग कन्झम्पशन वाढवण्यामध्ये येईल, इन्व्हेस्टमेंट जास्त वाढवण्यामध्ये येईल. तुझं काय मत आहे या बाबतीत आणि काय याचे फायदे तोटे काय होऊ शकतात? नक्कीच सर, जसं तुम्ही म्हणालात 12 लाखापर्यंतचं इन्कम हे आता टॅक्स एक्झेम्प्ट असल्यामुळे जे आपल्या प्रतिनिधींनी फिगर सांगितल्या 70-80 हजार रुपये अगदी 12 लाख कमवणाऱ्यांच्या हातात सुद्धा जे अतिरिक्त शिल्लक राहतील, जे डिस्पोजेबल इन्कम वाढेल, त्यामुळे नक्कीच दोन्हीही म्हणजे आपलं जे स्टेपल कन्झम्पशन असतं ते, डिस्क्रेशनरी कन्झम्पशन असतं ते, ह्या दोन्हीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसेल आणि याचा परिणाम आता आपण शेअर मार्केटमध्ये सुद्धा बघतोय. ऑटोमोबाईल सेक्टर जे एक मोठं डिस्क्रेशनरी कन्झम्पशनचं सेक्टर आहे तिथे, जे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स असतात ते सेक्टर, ह्या सगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला मार्केटमध्ये तेजी बघायला मिळेल. आणि एकंदरच कन्झम्पशन ट्रेंड वाढल्यामुळे जे जे कन्झ्युमर ओरिएंटेड सेक्टर आहेत, मग ते कन्झ्युमर क्रेडिट असेल किंवा कन्झम्पशन रिलेटेड सेक्टर असतील, त्या सगळ्यामध्येच आपल्याला पुढच्या काही काळामध्ये तरी तेजी बघायला मिळेल, जर लोकांची इन्कमची अशीच ह्याच लेवलला राहिली किंवा वाढत गेली तर. यांनी काय करायला पाहिजे याच्यामध्ये? कारण असं असतं की जनरली पैसा हातात आला की लोक जास्त खर्च करतात, पण त्याचप्रमाणे सोनं आणि बाकी ठिकाणी खरेदी करण्याचा कल जास्त वाढीला लागतो. काय करायला पाहिजे असं मत आहे? मला वाटतं लोकांनी त्यांचे जे काही फायनान्शियल प्लॅन्स असतील त्यांच्या ऍडवायझर्सनी त्यांना बनवून दिलेले त्यांच्या लॉंग टर्म गोल्ससाठी, शॉर्ट टर्म गोल्ससाठी, मला वाटतं लोकांनी टॅक्स कट मिळाला म्हणून खूप वाहत न जाता आपल्या त्या प्लॅन्सना धक्का लावला नाही पाहिजे. म्हणजे कुठेतरी आपले पैसे वाचतायत म्हणून कुठेतरी आपण लगेचच पैसे खर्च केले असं न करता त्यांचा जो पर्सनल फायनान्सचा प्लॅन आहे, जे गोल्स आहेत, त्याच्याशी त्यांनी एकनिष्ठ राहिलं पाहिजे पुढे पुढे जाऊन सुद्धा, असं मला वाटतं. मी प्रसाद मोकाशी यांच्याकडे जातो. प्रसाद, तुम्ही बघताय की या बजेटमध्ये एक पहिलं म्हणजे तुमचं मत का या बजेट बद्दल काय आहे आणि याच्यामध्ये बिहारसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती पुन्हा एकदा जसं 2024च्या अर्थसंकल्पात 26,000 कोटी दिले होते, तशाच प्रकारे पुन्हा या सुद्धा बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावरती सवलती बिहारसाठी आणि प्रोजेक्टसाठी जास्त मदत दिलेली आहे. दुसरीकडे गिफ्ट सिटीसाठी मोठ्या प्रमाणावरती टॅक्स सवलती आहेत त्या दिलेल्या आहेत आणि मुंबईचे एक प्रकारे महत्व कमी करून अहमदाबादची गिफ्ट सिटी किंवा गांधीनगरची गिफ्ट सिटी याला महत्व वाढवण्याचा हा प्रयत्न आहे का? नक्कीच. खरं तर हे जे बजेट मांडलं गेलेलं आहे ना, हे असं दाखवलं गेलेलं आहे की मध्यमवर्गीयांना याचा खूप फायदा होणार आहे. पण प्रत्यक्षात मध्यमवर्गीयांना हे गाजर दाखवलं गेलेलं आहे. कारण 12 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त केल्यानंतर लोकांची गुंतवणुकीपेक्षा खर्चाकडे जास्त हे होईल. त्याचप्रमाणे आता जे त्यांनी सांगितलेलं आहे की काही म्हणजे मध्यमवर्गीयांचं घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे किंवा अधिकाधिक घरं स्वामी योजनेच्या अंतर्गत त्यांनी हे केलेलं आहे. पण ज्यावेळेस अशा पद्धतीचं करमुक्तता वाढवली जाते त्याच वेळेला बाकीच्या गोष्टींच्या किमती या आपोआप वाढल्या जातात आणि पुन्हा एकदा आपण आहोत तिथेच आहोत
हे नंतर मध्यमवर्गीयांना जाणवतं. त्याच्यामुळे यावेळेस मध्यमवर्गीयांना दिलासा देणारं असं वाटत जरी असलं तरी प्रत्यक्षात ते मिळणार नाहीये. हे येत्या काही दिवसात दिसून येईल. ज्यावेळेस जागांचे किंवा वस्तूंचे भाव वाढायला लागतील. त्यांनी ज्या स्वस्त केलेल्या वस्तू आहेत, या स्वस्त केलेल्या वस्तू ह्या केवळ चंगळवादी वस्तू आहेत. याचा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात कुठेही फरक पडणार नाहीये किंवा त्याचा उपयोग होणार नाहीये. त्यामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा असं जरी एका ठराविक सत्ताधाऱ्यांचं म्हणणं असलं तरी प्रत्यक्षात तसं दिसणार नाहीये. दुसरी गोष्ट तू जे म्हणालास की बिहार आणि त्या साधारणपणे निर्मला सीतारामननी एक शब्द वापरला होता मध्यांचल. तर त्या मध्यांचल भागाकडे त्या सरकतायत, पण मुंबईचं किंवा महाराष्ट्राचं महत्व मोठ्या प्रमाणात कमी करून दाखवताना त्यांनी असं दाखवलं की महाराष्ट्राला पण त्यांनी सर्वसमावेशक सहभाग घेतलेला आहे. पण प्रत्यक्षात तसं कुठेही झालेलं दिसत नाही. अहमदाबाद किंबहुना भाजप प्रणित राज्यांकडे यांनी स्वतःचा मोहरा वळवलेला आहे. दुसरी गोष्ट, येत्या काही दिवसात दिल्लीची निवडणूक आहे, ती डोळ्यासमोर ठेवून एकूण केंद्रीय बजेट हे मांडण्यात आलेलं आहे. याचा फायदा बिहार आणि दिल्लीकडच्या भाजपच्या सरकारला मिळणार आहे. याचा महाराष्ट्राला कुठेही फायदा होणार नाही. तिसरी गोष्ट, त्यांनी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवलेली आहे. पण प्रत्यक्षात किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवत असताना कृषी उत्पन्नावरच्या एकूण बजेटचा विचार केला तर या क्रेडिट कार्डचा कुठेही उपयोग होणार नाही. किंबहुना 5 लाखापर्यंत क्रेडिट कोणत्या प्रकारचं दिलं जाणार याचाही विचार प्रत्यक्षात त्यांनी मांडलेला नाही. त्यामुळे हे बजेट हे तसं बघायला गेलं तर सर्वसामान्यांच्या आकलनाच्या बाहेरचं असं बजेट मांडण्यात आलेलं आहे. सुभाष, तुझा आवाज येत नाहीये सुभाष. आवाज येतोय? गंधार आवाज येतोय मला? हा, आता येतोय. गंधार, जे घरापासून मिळणारं भाडं हे 6 लाखापर्यंत त्याचा करमुक्त केलेलं आहे आणि सिनियर सिटीजन साठी जे 1 लाखापर्यंतची टीडीएसची व्याप्ती आहे ती वाढवलेली आहे. याच्यामुळं काय फरक पडू शकतो? हे जे 2 मुद्दे आहेत हे जास्त करून सिनियर सिटीझननाच अप्लाय होतात. कारण त्यांचं बरचसं रिटायरमेंट नंतरचं इन्कम हे बँकेतून मिळणाऱ्या इंटरेस्टच्या स्वरूपात असतं किंवा एखादं घर असतं जे भाड्याने दिलेलं असतं तिथे असतं. मला वाटतं अगोदर सुद्धा जे सिनियर सिटीझनना मुख्य प्रॉब्लेम हा इम्प्लिमेंटेशनच्या लेवलला जास्त होतो. म्हणजे मी जेवढं माझ्या क्लायंट्सचं पण बघितलेलं आहे की ह्या सगळ्या त्यांच्या व्यवहारामध्ये त्यांना सपोर्ट सिस्टीम जी लागते किंवा बँकेत गेल्यानंतर किंवा एखाद्या ऑडिटरकडे गेल्यानंतर त्यांना त्यांचे फायनान्सेस नीट समजून घेऊन नीट प्लॅन करून देण्यासाठी ज्या प्रकारची सपोर्ट सिस्टीम त्यांना लागते त्याचा कुठेतरी अभाव असतो. त्यामुळे हे नियम बदलतात ते ठीक आहे, पण हे प्रत्यक्षात एखादा 70 वर्षाची व्यक्ती जेव्हा बँकेत जाऊन तो फॉर्म भरते टीडीएस साठीचा किंवा जेव्हा त्यांचं घर भाड्याने दिलेलं असतं त्यावेळेला त्या मिळणाऱ्या इन्कमचं ऍक्च्युअल काय होतं किंवा ते नीट प्लॅन करण्यासाठी त्याचं टॅक्स भरण्यासाठी वगैरे जी एक्सपर्टीज लागते ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हा जास्त मला वाटतं मोठी गॅप तिथे आहे. त्यामुळे हे अमाऊंटचे नियम बदलतात ते ठीक आहे, पण इम्प्लिमेंटेशनच्या लेवलला काय करता येईल हा सुद्धा विचार कुठेतरी झाला पाहिजे. गंगाधर मुटे साहेब आपल्या सोबत जोडलेले आहेत. मुटे साहेब, मला सांगा की शेतकऱ्यांसाठी फार या ठिकाणी दिलंय असं काही दिसलं नाही आम्हाला. तुम्हाला काही दिसलं का काही शेतकऱ्यांसाठी याच्यामध्ये काही खास काही सवलती किंवा तत्सम काही घोषणा? नमस्कार. तुम्हाला दिसलं नाही, आज दिसलं नसेल, मला तर कधीच दिसलं नाही. मी अगदी प्रामाणिकपणे सांगू शकतो की मी फार गांभीर्याने अर्थसंकल्प वगैरे बघत नाही. 15 ऑगस्टचं भाषण, 26 जानेवारीचं भाषण आणि अर्थसंकल्प ह्या 3 गोष्टी फार पूर्वी जेव्हा मी त्याला काय म्हणतात, मी जेव्हा पूर्वी अभ्यास करायचो
तेव्हा फार गांभीर्याने बघायचो, अभ्यास करायचो, बारकाईने अर्थसंकल्प बघायचो, मजा वाटायची. पण ज्या दिवसापासनं मी शेती हा विषय केंद्रबिंदू ठेवून, मध्यवर्ती ठिकाणी शेती हा विषय ठेवून अभ्यास करायला लागलो, एखाद्या वस्तूकडे बघायला लागलो, विशेषतः आता अर्थसंकल्पाचा जर विचार केला तर तिकडे जर बघायला लागलो, त्या दिवसापासून मी अर्थसंकल्प पाहणं सोडून दिलं. काहीही नसतं, फक्त ती आकडेवारी असते. मागच्या वर्षीची या वर्षीच्या पुढल्या वर्षी, विशेषतः देशाचा जो एकूणच खर्च होतो ज्यांच्यावर होतो त्यांच्यासाठी लिगली सगळ्या मान्यता देण्याचे प्रयोजन म्हणजे हा अर्थसंकल्प असतो. आणि यात शेतीसाठी, आता शेतीसाठी काय असतं हे जर विचार केला ना, तर आपल्याकडे एक म्हण आहे की डोंगर पोखरून उंदीर निघाला. पण आजकाल तर डोंगर पोखरून उंदीर सुद्धा निघत नाही, इतकी एकंदरीत शेती विषय याचं जे स्थान आहे त्या अर्थसंकल्पामध्ये एवढं नगण्य आणि एवढं कमी असतं. अन्य विचार केला तर बाकी लोक तरी अभ्यास करतात म्हणजे काय करतात, मोघमपणे जर सांगायचं म्हटलं ना, तर हा अर्थसंकल्प सारेच्या सारे जे सत्ताधारी लोक आहेत, सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आहेत, ते सर्व या अर्थसंकल्पाचं कौतुक करणार आणि जे विरोधी आहेत ते याचा विरोध करणार. तोंडाला पाने पुसली वगैरे नेहमीचे ठरलेले वाक्य आहेत दरवेळेचे, तेच याही वर्षी वापरणार. अगदी तुम्हाला सांगतो, आज सगळीकडे डिबेट होतील, चर्चा होतील. जे चर्चा करणारे आहे ना त्यांचा इतिहास बघा, जो ज्या बाजूचा आहे त्या बाजूनेच बोलणार. मग अर्थसंकल्पाची गुणवत्ता कुठे आहे, त्याचं मूल्यमापन कुठे आहे, हा सुद्धा मोठा खास विषय आहे अभ्यासाचा. शेतीला काहीही मिळत नाही ही सगळ्यात मोठी अडचण. आता शेती समोर समस्या आहेत, ह्या काही आजच्या नाहीत, फार पूर्वीपासूनच्या. जेव्हापासून देशाला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं तेव्हापासून, मिळाल्यानंतर कायम राहिल्या. काँग्रेसचं सरकार आलं, त्यानंतर वारंवार अनेक सरकार आली, आता भाजपचं सरकार आहे. सरकार कोणतंही असो, समस्या शेतकऱ्यांच्या कायम आहे. सरकार बदलले म्हणून काही शेतकऱ्यांच्या समस्या बदललेल्या नाहीत, त्या कायमच्या कायमच आहे. आणि एवढा प्रचंड काळ होऊन गेला पण शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कधीही तरतूद झाली नाही. या अर्थात संकल्पात सुद्धा ती तरतूद असण्याचं काही कारण नाही, अपेक्षा नाही माझी, ती असणारच नाही. शेतमालाचा भावाचा प्रश्न आहे, ठीक आहे, नका देऊ शेतमालाला भाव, पण तुम्हीच म्हणता आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारतो, मग हमी भाव तरी मोदी साहेब म्हणाले होते आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू. आता ते दुप्पट शेतकऱ्याचं उत्पादन जर दुप्पट करायचं आहे तर मोदी साहेब ते आपल्या खिशातून करणार नाहीत, ते बजेट मधून व्हायला पाहिजे ना, त्याचं प्रतिबिंब बजेटमध्ये उमटायला पाहिजे. उमटलं का? मला तर नाही दिसलेलं. बरं, शेतकऱ्यांना स्वातंत्र्य पाहिजे तंत्रज्ञानाचं, त्याच्याविषयी काही तरतुदी कधी होत नाहीत. कर्ज पुरवठा आहे, आता सरांनी बोलताना सांगितलंय की क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखापर्यंत वाढवली, कर्जाची मर्यादा वाढवली, म्हणजे आता त्याला पुन्हा काय निकष लावतात ते फार महत्वाचं आहे. निकष जर जुनेच असतील, एका एकराला एका पिकाला किती रुपये बँक कर्ज द्यायचं हे जर निकष जुने असतील तर एकरेज वाढलं, बँकेचं गहाण वाढलं, मॉर्गेजची प्रॉपर्टी वाढली तर कदाचित क्रेडिटची मर्यादा वाढेल. तसंच जर करणार असेल तर पुन्हाही काही उपयोग नाही. जर यांनी क्रेडिट कार्डच्या आम्ही मर्यादा वाढवल्या या म्हणण्यापेक्षा जर त्यांनी एकरी कर्ज पुरवठ्याची मर्यादा वाढवली असती, पिकानुसार कर्ज पुरवठ्याची जर मर्यादा वाढवली असती तर शेतीला प्रत्यक्षात काही फायदा तरी झाला असता. तर हा एकंदरीत सगळा अशा तऱ्हेचा खेळ असतो. त्यामुळे मोठे साहेब, सर बोला सर. मुकाशी एक प्रश्न विचारतो. प्रसादजी, रेल्वे बाबत आपण मी आता बघतो या बजेटच्या याच्यामध्ये, तर गेल्या वर्षीचं जे बजेट होतं तेच कायम ठेवण्यात आलेलं आहे. 2.55 लाख कोटी इतकीच प्रोव्हिजन जी गेल्या वर्षीची होती तीच ठेवलेली आहे. मोदी सरकारनं सत्तेवर आल्यानंतर
जे रेल्वेचं स्वतंत्र बजेट होतं ते बंद करून मूळ अर्थसंकल्पातच ते बजेट इन्क्लूड केलं. पण त्याच्यामुळं फोकस कमी झालाय का रेल्वेवरचा? रेल्वेच्या सुविधा वाढवण्याच्या बाबतीत जो एक फोकस होता याच्यापूर्वी, जेव्हा सेपरेट रेल्वे बजेट असताना, तो कमी झालाय असं वाटतंय का? हो, रेल्वेचं बजेट हे गेल्या वर्षी जे मांडलं होतं, यावर्षी रेल्वेच्या संदर्भात निर्मला सीतारामननी कोणताही वेगळा मुद्दा मांडलेला नाही किंवा कोणताही योजना जाहीर केली नाही, कोणतीही नवीन रेल्वे सुरू केली किंवा कोणत्याही रेल्वे मार्गाचं नूतनीकरण किंवा अपग्रेडेशन असं कोणताही दाखवलेलं नाहीये. याचाच अर्थ त्यांनी आता रेल्वेला चक्क गुंडाळून ठेवलेलं आहे. गेल्या वर्षी जे 2.55 लाख कोटींचं जे त्यांनी बजेट दाखवलं होतं, त्याच्यात जे मार्ग दाखवले होते किंवा जे रेल्वेचे प्रोजेक्ट दाखवले होते, हे सर्व प्रोजेक्ट हे पूर्णपणे या वर्षभरात कुठेही कार्यान्वित होताना दिसलेले नाहीत, कुठेही नवीन गाडी सुरू होताना दिसलेली नाही किंवा कोणत्याही प्रकारे वेगळ्या रेल्वेच्या योजना कार्यान्वित झालेल्या दिसत नाहीत. किंबहुना आज म्हणजे उद्या 3 तारखेला उपनगरी रेल्वेचं शतक पूर्ण होतंय, पण याचाही उल्लेख या केंद्रीय बजेटमध्ये साधा केला गेला नाही. इतकं दुर्लक्षिलं गेलेलं आहे. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात, अहो महाराष्ट्राला काय मिळालं आणि मुंबईला काय मिळालं येत्या 3 तासामध्ये मी सांगेन. पण देवेंद्र फडणवीस किंवा रेल्वे आपले मुंबईचे पालकमंत्री हे कोणीही हे सांगायला तयार नाही की मुंबईच्या रेल्वेच्या संदर्भात किंबहुना महाराष्ट्रातल्या रेल्वेच्या विविध प्रकल्पांबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कोणताही उल्लेख केलेला नाही. हे किती दुर्दैवी आहे आणि हे सगळ्या देशातल्या जनतेला कळायला पाहिजे की देशातल्या रेल्वे सारख्या सगळ्यात महत्वाच्या एका भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे आणि बजेटमध्ये जी वेगळी प्रोव्हिजन करायला पाहिजे होती ती कुठेही करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे रेल्वेला यावेळेच्या बजेटमध्ये अगदी म्हटलं तर एक सहस्रांश भागही दिलेला नाहीये. त्या सरकारनं घोषणा केलेली आहे. याच्यापूर्वी ज्या वेळेला युपीए गव्हर्नमेंट होतं, मनमोहन सिंग सरकार होतं, त्यावेळेला 49% एफडीआय होता इन्शुरन्स सेक्टरमध्ये. त्यावेळेला भाजपच्या त्यावेळेच्या खासदारांनी आणि भाजप पक्षानं पूर्ण लोकसभा ठप्प करून ठेवली होती. ज्या वेळेला मनमोहन सिंग सरकारनं एफडीआय वाढवण्याची घोषणा केली होती त्यावेळेला. त्याच्यानंतर मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी 74% वरती ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची मर्यादा आणली आणि आता 100% झालेली आहे. बीजेपीची धोरणं ही नेहमी सत्तेत नसल्यानंतर वेगळी असतात, सत्तेत असल्यानंतर वेगळी असतात. काय वाटतंय? नाही, एक आता धोरण बदलण्याचं बेसिक कारण आहे गिफ्ट सिटी. तर गिफ्ट सिटी हा जो प्रयोग आहे म्हणजे अनेक प्रकल्प जर आपण बघितले तर मुंबईचे जे स्ट्रेंथ पॉइंट आहेत तर त्याच्यामध्ये एक फायनान्शियल हब मुंबई आहे, डायमंड मार्केट आहे. तर तसंच ते रेप्लिकेट करण्याचा गुजरातमध्ये प्रयत्न चालू आहे. तर गिफ्ट सिटीला जर सक्सेस मिळवून द्यायचा असेल तर बेसिकली फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये इन्शुरन्स हा एक खूप मोठा मार्केट आहे आणि कुठेतरी फॉरेनच्या ज्या कंपन्या आज आपण केपीओ बीपीओ मध्ये जर बघतो ते जे सगळे कामं आहेत ते बीएनवाय मेलन किंवा अशा ज्या युके, युरोप आणि युएस मधले जे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांचा बॅकएंडचा जो बिझनेस आहे तो आपल्या इकडं भारतात आहे आणि त्यातून रोजगार निर्मिती होती वगैरे, ठीक आहे. पण गिफ्ट सिटीला सक्सेस मिळवून द्यायचा असेल तर एफडीआय हा एक त्यातला एक भाग आहे. आणि आजच्या बजेटमध्ये जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं असेल तर गिफ्ट सिटीमध्ये जे काही सवलती मिळणार आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी इन्शुरन्स हा एक उल्लेख केला. तर आणि 5 वर्षासाठी त्याचं एक्सटेन्शन म्हणजे 2030 पर्यंत सवलती त्यांनी जाहीर केल्यात. तर मला असं वाटतं की हे जे एफडीआय 100% पर्यंत घेऊन जाणं आणि एक दुसऱ्या बाजूला गिफ्ट सिटीमध्ये 5 वर्षासाठी इन्क्लुडिंग इन्शुरन्स आणखी 2 सेक्टरला सवलती देणं. तर हे इंटरकनेक्टेड आहे आणि शेवटी काय की अर्थकारण आहे. तर त्यांनी ते त्यांचं धोरण बदललेलं आहे, पण ही वस्तुस्थिती आहे आणि मुंबईला त्याचा फटका बसेल
गिफ्ट सिटीमध्ये त्याचा फायदा होईल, तिकडच्या रिअल इस्टेटला होईल, हे धोरण त्यांनी बदललेलं आहे. पण आता व्हॉट कॅनॉट बी चेंज हॅज टू बी ऍक्सेप्टेड असा प्रकार आहे. विजय जावंदिया यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी आपल्या ज्या काही प्रतिक्रिया दिल्या, आपलं स्वतःचं विश्लेषण इथे सादर केलं, विधान सुद्धा केलेलं आहे गंगाधर मुटे यांनी. तर त्यांनी ऐकलेलं आहे आणि गंगाधर मुटे हे शेती विषयातलेच अभ्यासक आहेत आणि त्यांचे मित्र आहेत, शेतकरी नेते आहेत. दोन अत्यंत महत्वाचे शेती विषयावर बोलणारे अभ्यासक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. याशिवाय शेतीच्या संदर्भातल्या ज्या काही घोषणा आताच्या झाल्या त्या पुरेशा आहेत का, हा माझा प्रश्न विजय जावंदिया यांच्यासाठी आहे. आणि जर त्या पुरेशा नसल्या तर नेमकं आणखी काय करणं अपेक्षित होतं हेही मला सांगा. तुमची फ्रेम फक्त आडवी झाली, ती आता सरळ झालेली आहे. आणि साधारणतः 1 तासभर आपण चर्चा केली होती अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी. आत्ताच्या घडीला ज्या काही महत्वाच्या घोषणा आपल्याला दिसतात त्यात किसान क्रेडिट कार्ड मर्यादा ही 3 लाखांवरून 5 लाखांवर या एनडीए सरकारने केली आहे आणि साधारणतः 7.55% म्हणजे 7 कोटीपेक्षा 7.5 कोटी केसीसी धारक या देशामध्ये आहे असं म्हटलं जात आहे, जी आकडेवारी आलेली आहे. आणि त्यांची थकीत कर्जाची रक्कम सुद्धा 9.81 लाख कोटी रुपये इतकी गेली आहे. 2024 ते 25 या इकॉनॉमिक सर्व्हे मधली ही आकडेवारी आहे. डाळीसाठी आत्मनिर्भर ही 6 वर्षासाठीची योजना लागू करण्यात आलेली आहे, म्हणजे घोषणा झाली. आणि डाळीची खरेदी ही नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत केली जाणार, त्यासाठी केंद्र उभारले जाणार. अर्थात हे करत असताना नाफेड केंद्रावरच्या सगळ्या पिकांची जी काही खरेदी होत असते देशभरामध्ये, महाराष्ट्रात सुद्धा खास करून, ती किती प्रभावी याचाही आपल्याला आढावा घ्यावा लागणार आहे. ग्रामीण भागात नळाद्वारे पाणी दिलं जाणार, अर्थात शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो घरगुती कामासाठी. जिल्हा कृषी केंद्र उभारणार, कृषी क्षेत्राला चालना देण्याचं हे धोरण दिसतंय असं म्हटलं जाते. मत्स्यपालन पशुपालनासाठीही मदत दिली जाणार. बँकांना प्राधान्य क्षेत्रात कर्ज देण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. पंतप्रधान धनधान्य कृषी योजना 100 जिल्ह्यांमध्ये लागू केली जाणार आणि राज्यांसोबत ही केंद्राची भागीदारी असेल. पंतप्रधान धनधान्य कृषी योजना ही ठळक योजना या अर्थसंकल्पामध्ये प्रतिबिंबित करण्यात आली आहे 100 जिल्ह्यांसाठी. 1,70,00,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. सिंचन योजना वाढवण्यावरती भर दिला जाणार. दर्जेदार कापूस निर्यातीवर भर दिला जाणार, मार्केटिंगवरती म्हणजे निर्यातीवर सुद्धा, आणि त्याचं मार्केटिंग केलं जाणार. म्हणजे नेमकं काय हे कापसाचा एकंदरीत बाजाराचा अभ्यास असणारे जावंदिया सर सांगतील. फळभाजी उत्पादक यासाठी वाढीस लागावीसाठी विशेष योजना लागू केली जाणार आहे. ह्या काही ठळक बाबी मला दिसतात. जावंदिया सर प्लीज. नाही बघा, आपण बजेटच्या आधी गोष्टी केलेल्या होत्या, त्या पद्धतीनेच या बजेटमध्ये शेतकऱ्यांची पूर्णपणे निराशा केलेली आहे. सगळ्यात पहिले तर स्वामीनाथन कमिशनचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट असं म्हणतो की ऍग्रीकल्चर ग्रोथ शुड नॉट बी मेजर बाय हाऊ मच प्रोडक्शन इज इन्क्रीजिंग, बट इट शुड बी मेजर बाय हाऊ मच इन्कम ऑफ फार्मर इज इन्क्रीजिंग. उत्पादन किती वाढतं याने शेतीचा विकास न मोजता शेतकऱ्यांचं उत्पन्न किती वाढतं यांनी मोजलं पाहिजे. हे कोण म्हणतोय? जो हरित क्रांतीचा प्रणेता होता तो म्हणतोय. आणि आता इथे डाळींचं उत्पादन वाढवा हे सांगितलेलं आहे. आत्मनिर्भर होण्याकरता डाळी तेल बियांचं उत्पादन वाढवा, त्याच्याकरता 6 वर्षाची योजना आहे. पण डाळी आयात करून आम्ही भाव पाडणार नाही किंवा डाळींची आयात या 10 वर्षात किती कमी झालेली आहे याचा कुठेही उल्लेख नाही. म्हणजेच काय झालं की खरी वस्तुस्थिती ही चादरेच्या आड लपवण्यात आलेली आहे. तसंच कापसाबद्दल सांगितलं गेलेलं आहे. 5 वर्षाची कापसाची योजना जाहीर केलेली आहे आणि एक्स्ट्रा लॉंग स्टेपल कॉटन नाही तर एक्स्ट्रा लॉंग स्टेपल कॉटन जे 32 mm जास्त असतं, जे आपल्या विदर्भात फेल झालेलं आहे. CBS 156 आला होता आपल्याकडे रशियन क्रॉसब्रीडनी, तर त्याचं उत्पादन वाढवणार. म्हणजे पुन्हा उत्पादन वाढवण्याचीच गोष्ट आहे. पण शेतकऱ्याला भाव मिळत नाही, MSP मिळत नाही. जगाच्या बाजारात कापूस निर्यात होत नाहीये. निर्यात बंद नसताना सुद्धा अमेरिकेत भाव 94 भावाच्या पेक्षा कमी आहेत. आणि 5A फॉर्म्युला पुन्हा सांगितला गेलेल्या भाषणामध्ये. आता हा 5A फॉर्म्युला काय आहे? फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन आणि फॉरेन. शेतीपासून तर निर्यातीपर्यंत कापसाचं
पण हे सांगितलं नाही गेलं की 2 वर्षापूर्वी 1 लाख रुपये खंडी रुईचा भाव होता, तो आज 52-54 हजार रुपयावर आलाय, अर्धा झालेला आहे. कापडाच्या किमती तर कुठेच कमी झालेल्या नाहीयेत. मग हा सगळा नफा जातो कुठे? काँग्रेसच्या काळात हा नफा सगळा गिरणी मालकांकडे जायचा. 10 वर्षाच्या मोदींच्या काळात हा कुठे गेला? काही सांगितलं जात नाहीये. मला असं वाटतंय की काही फरक पडत नाही, सरकार कोणाचंही असो. या योजनेमध्ये, या बजेटमध्ये शेतकऱ्यांना नुसता उपदेशच केला गेलेला आहे. मनरेगा करता किती पैसे ठेवलेत, किती मजुरी वाढवली, काही सांगितलं गेलेलं नाहीये. 100 प्रकारचे बियाणे देऊ उत्पादन वाढी करता, पुन्हा उत्पादनच वाढ. हॉर्टिकल्चरमध्ये प्रीमियम हॉर्टिकल्चरच्या प्रॉडक्ट करता उत्पादन वाढीची योजना आहे. पण उत्पादन वाढल्यानंतर त्याच्या निर्याती करता आम्ही तरतूद करू, त्याच्याकरता अनुदान देऊ, याची कुठे उल्लेख नाहीये. मी तुम्हाला आठवतोय की मी तुम्हाला प्री बजेटच्या आधी जी आपली चर्चा त्याच्यात म्हटलं होतं की या बजेटमध्ये अशी तरी घोषणा करावी की आम्ही MSPच्या कमी किमतीत कोणताही शेतमाल या देशात आयात होऊ देणार नाही. त्याचा कुठे उल्लेख नाही आहे. इरिगेशनचा उल्लेख आहे, पण जेव्हा इरिगेशन मिळेल तेव्हा मिळेल. पण तोपर्यंत कोरव शेतकऱ्याला काय, तो निसर्गाशी भांडतोय, तो बाजाराशी भांडतोय. या बजेटमध्ये खरं म्हणजे सगळं बिहारकडे लक्ष आहे, कारण निवडणूक बिहारमध्ये आहे. मला असं वाटतंय देशाचं बजेट नसून हे बिहारची निवडणूक जिंकण्याकरता दिलेलं बजेट आहे. मखाना बोर्ड तयार केला. अहो पण महाराष्ट्रातला शेतकरी हळदीचा, टर्मरिकचा बोर्ड करा म्हणून म्हणतोय, त्याच्याकरता कुठे उल्लेख नाहीये. कापसाच्या भावाच्या MSPची गॅरंटी कुठे नाहीये. सोयाबीनला 6,000 रुपये क्विंटल भाव देऊ मोदींनी निवडणुकीत म्हटलं, त्याचा कुठे उल्लेख नाहीये. 4,000 रुपयाला सोयाबीन खपत नाहीये. मला असं वाटतंय की काही दिलेलं नाहीये. कोरडवाहू शेतकऱ्यांना आउट ऑफ बॉक्स जाऊन पैसे देण्याची गरज होती प्रति एकर, त्याचाही उल्लेख नाहीये. 12 लाख रुपयाचं इन्कम टॅक्स फ्री केलं, चांगली गोष्ट आहे. आमच्या काही वर्गाच्या लोकांना फायदा झाला. त्याच्याकरता 1 लाख कोटी रुपयाचं बजेटमध्ये फॉरगिव्हन होणार आहे, म्हणजे बजेटमध्ये नुकसान होणार आहे. 50 लाख कोटीचं बजेट आहे हे. शेतकऱ्यांकरता काय दिलं, शेतमजुरांकरता काय दिलं? 7.5 कोटी शेतकऱ्यांकरता यांनी 3 लाखाचं कर्ज 5 लाख केलं. माझ्या मते आता होणार काय आहे, नवं जुनं करणं ही शेतकऱ्यांची नेहमीची सवय आहे. VP सिंगांच्या वेळेसही आम्ही त्यांना म्हटलं होतं की तुम्ही नवं जुनं करण्याच्या याच्यात हे करा, नाही तर आम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही. आम्ही मधु दंडवतेचे पुतळे तेव्हा जाळले होते. आता काय होईल, ज्या शेतकऱ्यावर 3 लाखाचं कर्ज आहे तो बँकेत जातच नाही, कारण त्याला कर्ज मिळत नाही. तो आता बँकेत जाईल, तुमच्या माझ्याकडनं 3 लाख रुपये घेईल, बँकेत जमा करेल आणि 5 लाख रुपयाचं कर्ज उचलून टाकेल. म्हणजे त्याच्यावरचं कर्ज वाढेल, पण त्याला कर्ज परत करण्याची ऐपत काही मिळणार नाही. म्हणून हो, तुम्हाला माहिती असेल, मी वायफळला मनमोहन सिंगांना म्हटलं होतं की कर्जमाफी एकदा द्या, पण आम्हाला कर्ज परत करण्याची ताकद द्या. आणि मनमोहन सिंगांनी याला पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं होतं. मला असं वाटतंय की या बजेटमध्ये फक्त पुन्हा ती स्टॅटिस्टिकल जगलरी करण्यात आलेली आहे. मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत, पण सर्वसामान्य माणसांच्या पदरात काहीच पडलेलं नाहीये. तो 5 किलो फुकट धान्य आणि 1,500 रुपये 2,000 रुपये लाडकी बहीण याच्यावरच मरत नाही म्हणून जगत राहा, असा संदेश या बजेटमधनं देण्यात आलेला आहे. त्यांच्याकडे पुन्हा जातो. गंधार, मला सांगा की आर्टिफिशियल इंटेलिजन्स मी थोडं गंधार थँक्यू थँक्यू. जावंदिया सरांना जायचंय. हो, मला जायचंय. काही लोक बाहेर येऊन उभे आहेत जरा. मला बरोबर नाही, हरकत नाही. म्हणजे तुम्ही सगळं करून घ्या आणि शक्य झालं तर पुन्हा तुम्हाला आम्ही जोडून घेऊ. ठीक आहे ना, ठीक आहे. ओके ओके, ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही स्वतःहूनच एकदा फक्त संपलं की मग आम्हाला सूचना द्या इथे किंवा व्हॉट्सअप करा. ओके 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 ओके. गंधार, या अर्थसंकल्पामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी 500 कोटी रुपयाची तरतूद ही केलेली आहे आणि त्याशिवाय वेगवेगळ्या IITs मध्ये आर्टिफिशियल एक्सलन्स साठी एक कक्ष सुरू करण्याची घोषणा केली आहे. आता 500 कोटी रुपये फक्त आपण AI साठी देतोय आणि दुसरीकडे चीनचं 2024चं जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं बजेट होतं ते 33,000 कोटी रुपये. काय वाटतं याबद्दल?
आपल्याकडे AI इम्प्लिमेंट करण्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा फंडिंग पेक्षा स्किलचा आहे. IIT मध्ये सुद्धा हे सेंटर सुरू होत आहे, ते स्तुत्य गोष्ट आहे. कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स किंवा बाकीच्या क्षेत्रामधल्या विद्यार्थ्यांना सुद्धा जिकडे जर AI कडे वळायचं असेल, त्याच्यात रिसर्च करायची असेल, तर डेफिनेटली त्यांना एक प्लॅटफॉर्म तिकडे क्रिएट केला जातोय, हे चांगलं आहे. पण जसं तुम्ही म्हणालात तसं की बाकीच्या जगातल्या बाकी देशांच्या तुलनेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे जाण्यामध्ये आपण बऱ्यापैकी मागे आहोत आणि त्या प्रकारची सायंटिफिक एक्सपर्टीज जी आपल्याकडे लागते तशी आपल्याकडे अजूनपर्यंत डेव्हलप झालेली नाहीये. अनेक रिपोर्ट्स मधून, इंटरनॅशनल एजन्सीजच्या रिपोर्ट मधून आपल्याला असं पाहायला मिळतं की कोणत्याही ग्राउंड ब्रेकिंग स्ट्रीम मध्ये, म्हणजे AI असेल, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, स्पेस सायन्सेस, ह्या सगळ्यामध्ये दरवर्षी काही लाख नोकऱ्या किंवा काही लाख एक्सपर्ट्स हवे असतात इंडस्ट्रीजना, गव्हर्नमेंट असतील, प्रायव्हेट असतील, आणि आपल्याकडे काहीशे एक्सपर्ट्सच आपण प्रोव्हाइड करू शकतो. त्या स्ट्रीम मधल्या शिक्षणाचा अभाव आहे का? तर नाही. कम्प्युटर सायन्स इंजिनियर्स दरवर्षी काही लाख आपल्या भारतामध्ये ग्रॅज्युएट होतात, पण त्यांना ह्या मॉडर्न स्ट्रीम्स कडे वळण्यासाठी आपण पुरेसं सक्षम करत नाहीये. त्यामुळे हे आपण 500 कोटीचे 5,000 कोटी, 50,000 कोटी जरी केले तरी सुद्धा फक्त त्या क्षेत्रामध्ये पैसे ओतून काही आपल्याला ग्राउंड ब्रेकिंग निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. आपल्याला एज्युकेशन सिस्टीमच अशा प्रकारे ट्विक करायची गरज आहे जिथे विद्यार्थी असतील त्यांना ह्या क्षेत्रामध्ये रिसर्च करण्यासाठी एकतर उत्साह निर्माण होईल, रिसर्च करून सुद्धा चांगलं करिअर बनवता येतं याचा कॉन्फिडन्स निर्माण होईल, आणि एकंदरच सायंटिफिक टेम्परामेंट निर्माण होईल, जेणेकरून विद्यार्थी नोट्सचा अभ्यास करून पास होण्यापेक्षा काहीतरी नवीन मी शोधू शकतो का किंवा शोधू शकते का ह्याच्याकडे किंवा ह्या दृष्टीने जास्त विचार करायला प्रवृत्त होतील. असं काहीतरी आपल्याकडे खरं म्हणजे करायची गरज आहे. देवेंद्र फडणवीस यांची एक प्रतिक्रिया आली आहे बजेटवरती, ती आपण आधी पाहूया. एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे. 21व्या शतकातला हा अर्थसंकल्प विकसित भारताचा अर्थसंकल्प आहे. भारताला गतीने पुढे नेणारा अर्थसंकल्प आहे आणि भारत हा प्रगल्भ अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे आणि त्याचसोबत सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे. या दोन्ही गोष्टी या अर्थसंकल्पातनं आपल्याला पाहायला मिळतात. हे अतिशय चांगलं काम केल्याबद्दल देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आणि सन्माननीय निर्मलाजी यांचे मी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. अगदी. प्रसाद मोकाशी यांच्याकडे आपण जाऊया. मला थोडस आणखी टॅक्स बद्दल तुमचं काय मत आहे हे जाणून घ्यायचं आहे. म्हणजे टॅक्स स्लॅब मध्ये जी काही घोषणा केली आहे, म्हणजे टीडीएस संदर्भातली ITR आणि टीडीएसच्या मर्यादेत वाढ केली, टीडीएसची मर्यादा 10 लाखांपर्यंत वाढवली, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजावरील टॅक्स डिडक्शनची मर्यादा सुद्धा 50,000वरून 1 लाख रुपये केली जाणार आहे आणि वार्षिक मर्यादा 2.4 लाखांची जी मर्यादा आहे ती 6 लाखांपर्यंत वाढवणार आणि लहान गुंतवणूकदारांना सुद्धा फायदा होणार. एक पत्रकार म्हणून, अभ्यासक म्हणून तुम्हाला काय वाटतं की या घोषणेच्या अंमलबजावणीकडे सुद्धा तेवढंच लक्ष द्यावं लागेल? मायक्रो फायनान्स किंवा मायक्रो इन्व्हेस्टमेंट करणारे किंवा MSM अशा पद्धतीचे जे काही छोटे छोटे गुंतवणूकदार असते ज्यांना कोरोनाच्या काळात खूप मोठा फटका बसला? मनोज, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टॅक्सची मर्यादा वाढवलेली आहे किंवा प्रत्येक याच्यावरती जी हे केलेली ती मर्यादा वाढवून सगळ्यांना असं दाखवलेलं आहे की आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सरकारने आपल्याला सवलत मिळालेली आहे किंवा आपलं पैसे वाचणार आहेत. पण प्रत्यक्षात तसं नाहीये, कारण इन्कम टॅक्स ज्या पद्धतीने भरला जातो त्याची 2 प्रकारची कर प्रणाली आहे, एक जुनी आणि एक नवीन. नवीन कर प्रणालीमध्ये जर बघशील तर 75,000पर्यंत स्टँडर्ड डिडक्शन दाखवलेलं आहे, पण 12 लाखापर्यंत करमुक्त आणि त्याच्यावरती 75 लाखाचं आहे का? तर तसं नाहीये. आपण आता ती नवीन कररचना जी तू दाखवतोय, सत्ता स्क्रीनवरती दिसतेय, त्याच्यामध्ये जर बघितलं तर प्रत्यक्षात उत्पन्नाचे स्रोत कमी झाले असल्यामुळे ह्याचा कुठेच फायदा होणार नाहीये. किंबहुना IT क्षेत्रामध्ये जी तरुण मंडळी आहेत
यांना याचा तोटा होणार आहे. कारण त्यांचे पगार हे वारेमाप वाढलेले असल्यामुळे त्यांचे उत्पन्नाचे जे टॅक्स भरण्याचं जे हे आहे परिणाम आहे तो मोठ्या प्रमाणात होणार आहे. तू जो मायक्रो फायनान्स म्हणालास, मायक्रो फायनान्स वरती याचा मोठा परिणाम होणार आहे. बऱ्याच ठिकाणी मायक्रो फायनान्सला पुन्हा एकदा जसं करोना काळामध्ये फटका बसला तसा या वर्षीच्या काळामध्ये फटका बसल्याशिवाय राहणार नाही. त्याचं 2 कारण आहेत की एकतर सरकारने आता या बजेटमध्ये काही लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासन केलेलं आहे. गेल्या वर्षभरामध्ये गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये बघितलं तर नोकऱ्यांचं आश्वासन दिलं, प्रत्यक्षात तेवढ्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या नाहीत, स्टार्टअप सुरू झाली नाहीत आणि स्टार्टअप सुरू न झाल्यामुळे अनेक ठिकाणी बेरोजगारीचं संकट वाढत गेलेलं आहे. महागाईचं प्रमाण कमी होईल असं सांगितलं जातं, पण प्रत्यक्षात महागाईचं प्रमाण अन्य मुद्द्यांमुळे परत वाढणार आहे. महागाई ही कमी होताना कुठेच दिसत नाहीये, होणार नाही. याची म्हणजे या बजेटचं जर नीट आकडेवारी पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की कुठेही महागाई कमी होताना दिसणार नाहीये. ह्याचाच अर्थ ह्या बजेटमध्ये नोकरदार मंडळींना किंवा या नवीन कर प्रणालीमध्ये येणाऱ्या लोकांना कुठेही सोय किंवा सुस्कारा सोडता येईल असं कुठेही नाही. किंबहुना ते त्याच्यात मोठ्या प्रमाणात अडकले जातील. मला वाटतं गंधार त्याच्यावरती अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकेल. पण प्रत्यक्षात जे आपण बघतोय आता बजेट आल्या जे आपले रिएक्शन्स आहेत त्याच्यातनं एकच जाणवतंय की येत्या काळामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढणार आहे. उत्पन्नावरती जी सवलत दिली गेलेली आहे त्याच्यामुळे लोकांचं खर्चाकडे कल जाणार आहे आणि गुंतवणुकीवर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. दुसरं मला मंगेश कुलकर्णी यांच्याकडे मी जातो. मंगेश, मला सांगा की सुरुवातीला बजेट ज्यावेळेला मांडलं निर्मला सीतारामन यांनी, त्याच्यानंतर सेन्सेक्स मध्ये आपण बघतोय शेअर मार्केटने त्याच्या विपरीत कल दिला. सेन्सेक्स मोठ्या प्रमाणावरती डाऊन झाला होता. आता तो थोडासा वधारलेला आहे. बाजाराचं जे हे जे परिणाम होता याचं काय कारण असावं? एक म्हणजे मार्केट पर्स्पेक्टिव्हने आपण बघितलं तर बजेट चांगलं आहे. ज्या वेळेला भाषण चालू होतं त्यावेळेला निफ्टी जवळपास 150 पॉईंट वाढला होता. तर नंतर जे काही एक टेम्पररी फॉल आलाय तो म्हणजे बजेट रिलेटेड नाहीये. ट्रेडर्स जे म्हणजे मोठा मासा छोट्या मासाला कसा वेळात काढतो त्याचं ते आहे की मार्केट त्यांना समजा वर घेऊन जायचं असेल आणि म्हणजे बजेट चांगला आहे मार्केटसाठी हे सगळ्यांनाच कळलंय. ज्यावेळेला लहान ट्रेडर पोझिशन घेतात त्यांनी कुठेतरी खाली स्टॉप लॉस लावलेला असतो आणि मार्केट सोमवारपासून समजा वर जाणार असेल असं मला वाटतंय तर शेवटी सगळीकडे तोच प्रकार आहे. हे जे मोठे ट्रेडर्स आहेत किंवा ज्यांना आपण ऑपरेटर म्हणतो तर त्यांनी कुठेतरी म्हणजे असं हे मार्केटमध्ये नेहमी जे मार्केटमध्ये आहेत त्यांना माहिती आहे की कुठेतरी एक चुकीचं इम्प्रेशन देण्याचा प्रयत्न केला जातो की हे मार्केट खाली जाईल अशा प्रकारे म्हणजे लोकांना एक्झिट करायला लावतात आणि मग मार्केट वर घेऊन जातात. तर तो प्रकार दिसतोय. बजेटचा मार्केटवर काही निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला असं नाहीये. एक्सेप्ट इन्शुरन्स सेक्टरमध्ये जर आपण बघितलं तर एसबीआय लाईफ, एचडीएफसी लाईफ आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शियल या तिन्ही शेअर्समध्ये जो एफडीआयचा जो मुद्दा आहे 100% अप टू 100% एफडीआय ओपन झालेला आहे. तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट त्या 3 शेअर्सवर झाला. अदरवाईज आपण जर बघितलं तर तो जो एक होता फॉल आला होता तो एक कुठेतरी रिटेल ट्रेडर्सला अडकवण्याचाच प्रकार होता. मार्केट मला वाटतं रिकव्हर होईल. आजच ग्रीन मध्ये पाहायला मिळेल. आता मी बघतोय निफ्टी ऑलमोस्ट फ्लॅट आहे. 24-25 पॉईंट फक्त मायनस आहे आणि सोमवारपासून पॉझिटिव्ह इम्पॅक्ट बघायला मिळेल. अजून एक मुद्दा मला फक्त सांगायचा होता की जे आपण म्हणतोय की मिडल क्लास, अप्पर मिडल क्लासला दिलासा मिळालाय तर मिळाला 100% मिळालाय. त्यांचे पैसे वाचणार आहेत. आता इथं काय 2 मुद्दे आहेत. एक मुद्दा आहे की लोकांना खुश करणं ते 100 पैकी 100 मार्क सरकारला. सगळे लोक खुश आहेत. मलाही बऱ्याच लोकांचे फोन आले की एवढे पैसे वाचणार वगैरे ते मान्य आहे. पण त्याचा अर्थव्यवस्थेला काही फायदा होणार आहे का? तर मला वाटतं त्या पॉइंटला
100 पैकी 0 मार्क द्यावे लागतील. कारण का अपर मिडल क्लास ज्यांचे 80,000 रुपये वाचले, 80,000 रुपये हे जाणार कुठे आहेत? फ्लिपकार्टवर आयफोन घ्या, प्रीमियम कपडे घ्या, ऍक्सेसरीज घ्या. तर अशा प्रकारे याचा अर्थव्यवस्थेमध्ये काही फायदा होणार नाही. कारण हे जे ब्रँडेड विदेशी कंपन्या आहेत, मोस्टली तिथंच कन्झम्पशन वाढणार आहे. म्हणजे आपण कन्झम्पशन वाढणार म्हणतोय, पण त्याचा भारतातल्या उद्योगाला काही फायदा होईल का? लहान व्यावसायिकांना काही फायदा होईल का? तर 1,00,000 कोटी सरकारने फॉरगो केलेत, पण त्याचा 10,000 कोटीचा तरी फायदा होईल का? मला शंका आहे. तर त्याच्याऐवजी म्हणजे इनफॅक्ट आम्ही 2022 मध्ये त्यावेळेला देवेंद्र फडणवीस राज्याचे अर्थमंत्री होते. त्यांना भेटून मीही सांगितलं होतं, की तुम्ही ही जी म्हणजे आता आज जर बघितलं तर जुनी कर व्यवस्था अबॉलिशच झाली. कारण का आता जुनी कर व्यवस्था कोणीच ऑप्ट करणार नाही. ऑलमोस्ट 72% लोक नवीन कर व्यवस्था ऑप्ट करत होते, 28% अजूनही करत होते. त्यातला एकही माणूस जुनी कर व्यवस्था ऑप्ट करणार नाही. त्याचा दुसरा अर्थ असा आहे, की आता कंपल्सरी म्हणजे टॅक्स वाचवण्यासाठी का होईना लोक सेव्हिंग करत होते. तर हे सेव्हिंग कल्चर पूर्णपणे आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. आपल्याला जे आकडे दिसतायत, की लोक एस-आय-पी करतायत वगैरे, हे मिसलीडिंग आहेत. त्याच्यामध्ये मध्यम वर्ग किती एस-आय-पी करतोय आणि एच-एन-आय लोक किती करतायत त्याची आकडेवारी आपल्याकडे नाहीये. तर म्हणजे माझं असं मत आहे अजूनही येणाऱ्या काळामध्ये सरकारने करावं असं माझं मत आहे, की हे जे 1,00,000 कोटी असे तुम्ही दिलेत, ते जर तुम्ही एखादा स्टार्टअप फंड लॉन्च करून किंवा इन्फ्रा बॉन्ड लॉन्च करून तो जर पैसा देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी किंवा स्टार्टअप इकोसिस्टम बिल्ड करण्यासाठी जर केला असता तर जास्त फायदा झाला असता. आज असंख्य स्टार्टअप्स आहेत ज्यांना फंडिंगची गरज आहे, त्यांच्याकडे आयडिया आहे, पण फंडिंग पुरेसं नाहीये. माझ्या अनेक ओळखीचे लोक आहेत. मी स्वतः पण जो एमएसएमई हॅकेथॉन म्हणून एक आता योजना आली आहे, तर एवढे ऍप्लिकेशन आलेत. 4 महिने झाले अजून त्यांनी इंटरव्ह्यूसाठी बोलवलेलं नाहीये. तर स्टार्टअपमध्ये पैशाची गरज आहे. फाउंडर्स जे आहेत ते फंडिंगसाठी वन फिरतायत. तर पण त्यांना पुरेसं फंडिंग नाहीये ही वस्तुस्थिती. आकडेवारी किती जरी तुम्ही मॅक्रो लेव्हलला 1,00,000 कोटी वगैरे सांगितलं, तरी ग्राउंड लेव्हलला असं आहे की स्टार्टअप्सला फंडिंग मिळत नाही. तर हे जे पैसे आहेत, ते त्यांनी तिथं वापरायला पाहिजे होते. मार्केटचा तुमचा जो प्रश्न आहे, तर मला असं वाटत नाही की हे जे काही टेम्पररी फॉल आला होता, तो टेम्पररीच राहील. काही वेळातच किंवा सोमवारपासून मार्केटमध्ये पुन्हा एकदा अपट्रेंड पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गंगाधर मुटे यांच्याकडे जातोय. म्हणजे तुम्ही प्रत्येक अर्थसंकल्पामधनं तुमची निराशा होते असं तुमचं यावर्षीचंही विधान होतं, वक्तव्य होतं आणि यावर्षी सुद्धा आहे. पण एक शेतकऱ्यांच्या भल्यासाठीचा अर्थसंकल्प कसा असावा हे तुम्हाला निश्चितपणे सांगता येईल. कारण तुम्ही मी मगाशी तुमची ओळख करून दिली, पण पुन्हा एकदा करून देतो. काही नवीन आपले पाहुणे जोडले जात आहेत सातत्यानं, की तुम्ही शेतकरी साहित्य संमेलन भरवता. ते केवळ साहित्य संमेलन नसतं, तर शेतकऱ्यांना ज्या ज्या गोष्टींची गरज असते किंवा ज्या संकटाचा सामना तो करत असतो, तोही एक कळत नकळत एक शेती अर्थव्यवस्थेशी सगळे जोडलेले मुद्दे असतात. दुसरा नाही म्हटलं तरी शेती अर्थव्यवस्थेशी जोडलेले त्यातले मुद्दे असतातच आणि अर्थसंकल्पाशीही त्याचा संबंध असतोच. कारण हा संपूर्ण अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी संबंधित असतो. त्यातला एक महत्वाचा मुद्दा असा होता की शेतीसाठी जे आपण उत्पादनं खरेदी करतो, म्हणजे समजा फवारणीसाठी असेल किंवा बी बियाणं असेल किंवा वेगवेगळ्या ज्या पेस्टिसाइड्स कंपन्या असतील, तर त्यावर मला एक लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी एका शेतकऱ्याने मला हे सांगितलं होतं की या उत्पादनावरती जीएसटी लावला जातो. म्हणजे इथे सुद्धा त्याचं कंबरडं मोडतं. या उत्पादनावर लागणाऱ्या जीएसटी किंवा तो अधिभार असेल, कर असेल, तो अतिरिक्त बोजा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आणि त्या किमतीमध्ये सुद्धा खूप तफावत असते. एका कंपनीकडे एक उत्पादन वेगळ्या किमतीचं असतं, दुसऱ्या कंपनीचं उत्पादन हे वेगळ्या किमतीचं असतं आणि त्या ठिकाणी तो नाळला जातो, हतबल होतो आणि नाईलाज असतो त्याला ती उत्पादनं विकत घेऊन शेतीसाठी वापरावी लागतात. तर यावर खूप आवाज देशभरातच उठवला गेला होता. त्या संदर्भात काही या अर्थसंकल्पामध्ये काही घोषणा आहे का? किंवा नेमका ते काय वास्तव आहे शेतीतलं, शेतकऱ्यांचं काय दुखणं आहे नेमकं? सर, आपण जो मुद्दा उपस्थित केला की शेतीला ज्या निविष्ठा लागतात आणि त्याला जीएसटी आकारला जातो, त्यामुळे शेतकऱ्याचं कंबरडं मोडतं.
आता खरं तर आमची ती मागणी नाही, कारण ती मागणी मला वाटतं ती फारशी व्यवहारी पण नाही. जर निविष्ठा स्वच्छ पुरवल्या जसे की आहेत, म्हणजे अनुदानाच्या योजना सरकारच्या असतात. सरकारला शेतकऱ्यांना जे काही वस्तू लागतात त्याच्यावर शासन काही प्रमाणामध्ये अनुदान वगैरे, जसं यंत्रसामुग्री आहे, अवजार आहे, त्यावर सरकार हे अनुदान देत आहे, ग्रँट देत आहे. पण त्यांना थेट जीएसटी कमी जर केली त्या कंपन्यांची तर त्याचे सुद्धा फार दुष्परिणाम होतील. त्याचा फायदा शेतकऱ्यांना फार कमी होईल. आणि मग जसं युरियाबद्दल वगैरे होतं, किंवा शासनाची जर सबसिडी असेल तर मग ह्या कंपन्या फार वेगवेगळ्या तऱ्हेचे बनाव करतात आणि परस्पर ते सगळं लाटतात वगैरे वगैरे वगैरे. आम्ही मी म्हणण्यापेक्षा याचं उत्तर शरद जोशींनी 45 वर्षापूर्वी देऊन ठेवलं आहे. शेतकऱ्यांची काय अपेक्षा आहे? काही फारशी अपेक्षा नाही. तुम्ही त्याच्या छातीवरून उठा. शेतमालाचे भाव पाडण्यासाठी सरकार जे प्रयत्न करतं तेवढे बंद करा. जर सरकारने तेवढे जरी बंद केले तरी आपोआप शेतीचं भलं होईल, किंवा शेतीला 2 पैसे जास्तीचे मिळतील आणि त्यातून काहीतरी चांगला मार्ग निघेल. म्हणून तुम्ही बोलताना एक शब्द बोलले होती, पंतप्रधान धनधान्य योजना. आता ह्या जर अशा योजना येणार असेल तर काय होईल? अर्थ सरळ आहे. सोनिया गांधींनी काँग्रेसच्या काळामध्ये असं त्यावेळेस मानलं गेलं की सोनिया गांधींचं हे स्वप्न आहे की गोरगरिबांना फुकट अन्न मिळालं पाहिजे, त्यांनी कुणीही या देशातला उपाशी मरता कामा नये, म्हणून त्यांनी त्यावेळेस अन्न सुरक्षा योजना आणली होती. ती तर आजही देशामध्ये सुरू आहे. त्या एका अन्न सुरक्षा योजनेनं देशामधलं संपूर्ण अन्नधान्याचं मार्केट संपून टाकलं. शेतकऱ्याचं जे मार्केट करायचे जे मार्केट होतं, आज कुठलंही अन्नधान्य मार्केटमध्ये शेतकरी विकायची गरज नाही, कारण मुळातच घरोघरी इतकं अन्नधान्य पोहोचतं, एवढं अन्नधान्य पोहोचतं की त्याचं मार्केट जवळजवळ संपून गेलं आहे. आज तुम्हाला मी आणखी एक नवीन गोष्ट सांगतोय. एवढं धान्य पोहोचतंय, तांदूळ जो सामान्य लोकांच्या घरी फुकटामध्ये पोहोचतो, काय नॉमिनल ती किंमत असते वगैरे वगैरे, ती खरं तर किंमतच नॉमिनल असते. तो तांदूळ आपल्याकडे लोक खात नाहीत. हे बघा आता किती गंमत आहे. तो तांदूळ आपल्याकडले लोक खात नाही. मग हे तांदूळ ज्यांना त्या रेशनवर तांदूळ मिळतात ते तांदूळ हे लोक विकून टाकतात. त्यासाठी गावात दर आठवड्याला एक मनुष्य फिरतो, एक व्यापारी येतो आणि अख्ख्या गावातून ते तांदूळ गोळा करून तो घेऊन जातो स्वस्तामध्ये, पुन्हा तो तिकडे दुसऱ्या कुणाला तरी विकतोय. हे असले प्रकार होतात. देशातलं आधीच अन्नधान्याचं मार्केट खलास झालेलं आहे, संपलेलं आहे. आणि त्यात पुन्हा जर पंतप्रधान एक नवीन धान्य योजना वगैरे आणणार असेल तर या देशाचं काय होईल सांगणं कठीण आहे. शेतकऱ्याचं काय होईल हा तुम्ही आता आजकाल मुद्दा बोलतच नाही. त्याचं जे व्हायचं ते होऊन चुकलं आहे. आता याच्यापेक्षा फार काही वाईट होण्याची शक्यताच नाहीये. त्याच्याकडे 3 लाखाचं क्रेडिट कार्ड होतं, जावंद्या मगाने बोलले 3 लाखाचं क्रेडिट कार्ड होतंय, त्याने घेतले पैसे, वापरले, परत काही केले नाही. आता 5 लाख मिळेल, त्याला 2 लाख पुन्हा वापरायला मिळेल आणि 5 लाखाचं तो नवीन कर्ज घेऊन बसेल. याच्या पुढे काही शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आता काही विजय जावंद्यांनीच म्हटल्याप्रमाणे मरण येत नाही म्हणून जगत राहणे, अशा तऱ्हेचा हा सगळा खेळ चाललाय या देशामध्ये. आणि या अर्थसंकल्पामध्ये तर त्याच्याविषयी कुठेच काही नसतं. संकल्पामध्ये पण नसतं. आणि या देशातले अर्थतज्ञ, शेतीतज्ञ, शेती विषयावर भाष्य करणारे, त्यांच्या सुद्धा हे लेखी हे मुद्दे अत्यंत गौण असतात. त्यांच्या तोंडात सुद्धा हे मुद्दे कधी उपस्थित होत नाहीत. विजय जावंद यांनी जे एकंदरीतच मांडणी केली त्यांच्याशी मी आज 100% सहमत आहे, पूर्णपणे मी सहमत आहे. त्यांनी फार चांगल्या अनेक गोष्टी सांगितल्या. एक गोष्ट आणखी बोलायची होती की उत्पादन वाढलं पाहिजे असं जर सरकारचं मत आहे, विशेषतः डाळी आणि तेलबिया याचं उत्पादन वाढलं पाहिजे असं नेहमीच मत असतं. म्हणजे ती तूट आहे. थोडं दुसऱ्या वाक्यात मी सांगतोय, ही तूट या देशात काय येते? हरित क्रांतीचा उल्लेख झाला.
हरित क्रांती नंतर देशामध्ये उत्पादन प्रचंड वाढलं, एवढं वाढलं की अन्नधान्य शिल्की आहे. म्हणजे आता जर शेती थांबवून दिली तर 2-4 वर्ष पुरेल एवढं अन्नधान्य या देशात शिल्लक आहे. म्हणजे काही गोष्टी शिल्लक आहेत आणि काही गोष्टी तुटीत आहेत. याचं कारण मुख्य सांगतोय. याचं मुख्य कारण असं आहे की रासायनिक खते ज्या पिकांना प्रतिसाद देतात, रासायनिक खते वापरल्यामुळे ज्या पिकांचं उत्पादन प्रचंड वाढतं त्या पिकाचं उत्पादन ऑलरेडी वाढलेलं आहे. आणि एक गोष्ट सगळ्यांनी थोडी बारकाईने लक्षात घ्यावी, या देशामध्ये तुटवडा काय आहे तेलबिया आणि डाळींचा, तर ही पिकं रासायनिक खतांना फारसा प्रतिसाद देत नाहीत, म्हणून यांचं उत्पादन कधीही वाढत नाही. म्हणून या देशामध्ये बाकी सगळं गोष्टी मुबलक असताना त्या गोष्टींचा तुटवडा असतो. मग त्यावर एक पर्याय आहे. मग डाळीचं उत्पादन वाढवायचं असेल, तेलबियाचं उत्पादन वाढवायचं असेल, एक चांगला पर्याय आहे जनुकी मॉडिफिकेशन झालेलं बियाणं वापरणे किंवा ते तंत्रज्ञान वापरणे. जगामध्ये सगळीकडे ते आज तंत्रज्ञान उपलब्ध आहे, सगळे शेतकरी वापरतात आणि त्यांचं उत्पादन, सोयाबीन सारखं उत्पादन लोक 35 क्विंटल, 50 क्विंटल, 70 पर्यंत वाढलेलं आहे. आणि या देशात वाढत नाही. याचं कारण मुख्य असं आहे की तंत्रज्ञानाला स्वातंत्र्य नाहीये. आणि हे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळावं म्हणून कुणीही बोलत नाही. अर्थसंकल्पात तरतूद होत नाही, अधिवेशन होतात तिथेही विषय निघत नाहीत, ना विरोधी पक्ष बोलत ना सत्ताधारी पक्ष बोलत, फक्त एकच वाक्य बोलतात की उत्पादन साहेब तुम्हाला मी गंधार यांच्याकडे जातो. गंधार, बजेटमध्ये 2 महत्वाच्या घोषणा झालेल्या आहेत. एकतर टिंकरिंग लॅब्स एज्युकेशनच्या संदर्भात आहे. टिंकरिंग लॅब्स 50,000 अटल टिंकरिंग लॅब्स या उभारण्यात येतील असं जाहीर केलं. आणि ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी हे शाळा आणि हेल्थ केअर सेंटर यांच्यापर्यंत नेण्याची घोषणा केली आहे. तुझी प्रतिक्रिया काय? जे एज्युकेशनसाठी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं त्याच्या दृष्टीने टिंकरिंग लॅब्स काय किंवा ब्रॉडबँड काय, दोन्ही गोष्टी शाळेपर्यंत पोहोचतायत हे चांगलं आहे. पण ऍट द सेम टाइम मला असा पण प्रश्न पडतो की आपल्या देशामध्ये आता मोबाईल कनेक्टिव्हिटी एवढी चांगली असताना ब्रॉडबँड वरती फोकस करणं खरंच गरजेचं होतं का? ह्याच्याऐवजी जे अत्याधुनिक शिक्षण साधनं आहेत, ज्याला आपण एज्युकेशन टूल्स म्हणतो, त्याच्यासाठी काही बजेट अलोकेट करता आलं असतं का? किंवा या टिंकरिंग लॅब म्हणून बनतील, पण ह्याच्या पलीकडे जाऊन त्या लॅब मधलं एज्युकेशन फॅसिलिटेट करण्यासाठी जे शिक्षक असतील त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी, नवीन एज्युकेटर्स तयार करण्यासाठी शासन म्हणजे ह्या बजेटमध्ये काय प्रोव्हिजन आहे हे आपल्याला थोडं डिटेलमध्ये जाऊन बघायला लागेल. अदरवाईज फक्त लॅब उभ्या राहतील, त्याच्यामध्ये इंटरनेट येईल, पण ते वापरायचं कसं काय हे सांगण्यासाठी तिथे कोणीच नसेल. टिंकरिंग लॅब ही संकल्पना काय आहे गंधार, याच्याबद्दल थोडस प्रेक्षकांना सांगशील? टिंकरिंग लॅब्स ह्या नॉर्मली एक्सपेरिमेंटेशन साठी असतात, जिथे आपण एक खूप स्पेसिफिक गोल घेऊन जात नाही, पण आपल्याकडे असलेल्या गोष्टींमधून, असलेल्या टेक्नॉलॉजीमधून आपल्याला नवीन काही सापडतंय का, काही करून बघता येतंय का, ज्याला ट्रायल अँड एरर मेथड म्हणतात, त्या स्वरूपाचं ते सेटअप असतो. जिथे म्हणजे नक्की ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन कसं अपेक्षित आहे ते आपल्याला बघावं लागेल. पण त्याचा कन्सेप्ट साधारण असा आहे, जिथे आय थिंक स्टुडंट्स असतील, टीचर्स असतील, तिथे जाऊन ट्रायल अँड एरर मेथडने नवीन नवीन गोष्टी करून बघू शकतात. प्रसाद मोकाशी यांना काहीतरी बोलायचं होतं, त्यापूर्वी काही राजकीय प्रतिक्रिया आल्या त्याही आपण ऐकणार आहोत. प्रसाद, पटकन. नाही, मगाशी जो मुद्दा मांडला जात होता मंदार कडून की डायरेक्ट टॅक्सेस आणि इनडायरेक्ट टॅक्सेसचा जसा प्रकार असतो ना, तोच प्रकार तो सांगत होता. तो इनडायरेक्टली हेच सांगत होता की बेरोजगारी वाढणार आहे. तो हेच सांगत होता की स्टार्टअप सुरू होतील
पण त्याच्यात किती स्टार्टअप्सला प्रोत्साहन मिळणार आहे किंवा किती स्टार्टअप सुरू होतील याचा अद्यापही कुठेही या सरकारकडून मांडणी किंवा ऑन पेपर कुठेही आखणी केलेली नाहीये किंवा सादर केलेलं नाहीये. जे ह्याच्यातलं मार्केटमधलं जे सांगितलं जातंय गुंतवणुकीला प्राधान्य मिळेल असं सांगितलं जातं किंवा वाटतंय. मार्केट वाढतंय किंवा आता कमी झालेलं आहे. मला असं वाटतं सोमवारी मार्केटवर खूप मोठा आघात होण्याची शक्यता नाकारता येते. कारण मार्केटमध्ये जी गुंतवणूक व्हायला पाहिजे, ज्या प्रकारची गुंतवणूक व्हायला पाहिजे त्याच्यासाठी जो सकारात्मक दाखवायला पाहिजे ते दाखवलं गेलेलं नाहीये. आणि त्याच्यामुळे मगाशी जसं गंगाधर मुतेंनी सांगितलं की शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली वगैरे नेहमीचे राजकीय म्हणजे उत्तर किंवा राजकीय प्रतिक्रिया ह्याच जरी आपण बाजूला ठेवल्या तरी प्रत्यक्षात खरोखर त्यांनी काय दिलेलं आहे तर काही दिलेलं नाही. आता असं सांगितलं जातं की रेल्वे गाड्यांसाठी काही तरतूद केलेली आहे. पण गेल्या वर्षी ज्या रेल्वे गाड्यांसाठी त्यांनी जी तरतूद केलेली होती त्या रेल्वे गाड्या सुरू झाल्या का? ती तरतूद जी केलेली होती त्याचा उपयोग झाला का? त्याचा वापर झाला का? तर या सगळ्या पातळीवर गेल्या वर्षभरामध्ये सरकारकडून फक्त नकारात्मकच उत्तर येऊ शकतं किंवा नकारात्मक त्यांचं चित्र आहे. म्हणजेच कोणत्याही प्रकारे गेल्या वर्षीच्या बजेटला मागील पानावरून पुढे सुरू एवढंच आपण अपेक्षित करू शकतो. याच्याशिवाय दुसरं काहीही या नवीन बजेटमध्ये आलेलं नाही. आणि मध्यमवर्गीयांना फक्त खुशीचं गाजर दाखवलेलं आहे. प्रत्यक्षात नवीन कर प्रणालीमध्ये जर नीट अभ्यास केला तर आपल्यावरती कराचा बोजाच वाढवलेला आहे आणि आयकरामध्ये परत एकदा मध्यमवर्गीय भरडला जाणार आहे. जे संतोष सोनवणे यांच्याकडे जाणार आहोत. ते जळगावचे आमचे कार्यकारी संपादक आहेत, मॅक्स महाराष्ट्राचे, उत्तर महाराष्ट्राचे. त्यांच्याकडे म्हणजे 2 गेस्ट आहेत, संतोष सोनवणे आहेत आणि डॉक्टर कुशल मुडे आहेत. ते शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुद्धा, जॉईंट सेक्रेटरी सुद्धा आहेत. त्यांच्या संघटनेचं नाव मी तुम्हाला सांगेलच. विनायक राऊत, उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार आणि नेते, त्यांची एक प्रतिक्रिया आली ती पाहूया. संकल्प आता जाहीर झाल्यानंतर आज नक्कीच माहिती होईल की खऱ्या अर्थाने वस्तूंचे भाव जे पुन्हा वाढत चाललेले आहेत, कडधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे किंवा इतर वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे भाव जे वाढत चाललेले आहेत त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल येईल अशी आशा आहे. परंतु प्रत्यक्ष अर्थसंकल्प जाहीर झाल्याशिवाय काही ते सांगता येणार नाही. पण नक्कीच इन्कम टॅक्सचा जो स्लॅब आहे तो अधिक आणखी वाढवण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार विचार करेल काय याबाबतची शंका आहेच. ह्या वर्षीचा अर्थसंकल्प आता जाहीर झाल्यानंतर आज नक्कीच माहिती होईल की खऱ्या अर्थाने वस्तूंचे भाव जे पुन्हा वाढत चाललेले आहेत, कडधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे किंवा इतर वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे भाव जे वाढत चाललेले आहेत त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल येईल अशी आशा आहे. परंतु प्रत्यक्ष अर्थसंकल्प जाहीर झाल्याशिवाय काही ते सांगता येणार नाही. पण नक्कीच इन्कम टॅक्सचा जो स्लॅब आहे तो अधिक आणखी वाढवण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार विचार करेल काय याबाबतची शंका आहेच. सोनवणे, थेट प्रश्न, शेतकऱ्यांच्या हितासाठी या अर्थसंकल्पामध्ये काय उपाययोजना केले? मॅक्स किसान या आमच्या पोर्टलचे ते कार्यकारी संपादक सुद्धा आहेत. संतोष. म्हणून सर सगळ्यात महत्वाचं की या अर्थसंकल्पामध्ये सर्वांचं लक्ष लागून होतं, खास करून शेतकरी वर्गांना खूप मोठ्या अपेक्षा होत्या. काही प्रमाणात या अपेक्षा पूर्ण झाल्यात, काही मोठ्या घोषणा झाल्यात. यामध्ये सर्वात महत्वाचं कापसाचा आतापर्यंत कुठेही बजेटमध्ये उल्लेख नव्हता. ह्यावेळेस कापसाचा त्यांनी उल्लेख केला आहे. 5 वर्षाचा कार्यक्रम त्यांनी कापसाला दिलेला आहे. हा एक महत्वाचा दिलासादायक आहे. आणि दुसरं असं की क्रेडिट कार्ड जे आहेत हे क्रेडिट कार्ड वाढणार आहेत शेतकऱ्यांसाठी. जवळजवळ 7 ते 6 कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. आणि कदाचित त्याची जे कर्ज जे आहेत शेतकऱ्यांना सुद्धा वाढणार आहे. यामध्ये मला असं वाटतं की यामध्ये जे अपेक्षित होतं की जी शेती क्षेत्र परवडत नाही असं शेतकरी म्हणतात, त्याचं मूळ कारण जे आहेत की त्याची निविष्ठा जे आहेत, खते, बी बियाणे हे जे अव्वाच्या सव्वा वाढलेले, मात्र भाव
हमी भाव वाढत नाही. हमी भाव जरी असला तरी त्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा भाव योग्य मिळत नाहीये, त्या क्वालिटीचा भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ही शेती परवडत नाही. ह्यावेळेस असं वाटत होतं की काहीतरी दिलासा मिळेल आणि ज्या आतापर्यंत ज्या हमी भाव जे आहेत फक्त 23 पिकांना हमी भाव असतो, मात्र इतर पिकं जे आहेत त्यांना हमी भाव नसतो. दुसरं असं की जे फळ पीक आहेत आणि इतर नाशवंत भाजीपाला आहेत यांच्यासाठी शीतगृह ची अपेक्षा होती. ज्यावेळेस देशभर शीतगृह फार गरजेचे आहेत. कारण टमाटे असतील किंवा भाजीपाला असतील हा नाशवंत आहे आणि त्यांना कुठेतरी कोल्ड स्टोरेज करणं गरजेचं आहे. त्यामुळे ही अपेक्षा होती की देशभर एक शीतगृहांचं जाळं पसरेल आणि कदाचित कुठेतरी चालना शेतकऱ्यांना मिळेल. पण मात्र ह्या अर्थसंकल्पात दिसलं नाही. दुसरं सर्वात महत्वाचं की सर्व क्षेत्रामध्ये AI तंत्रज्ञान हे पुढे आलंय. म्हणजे माध्यमं असतील, इंडस्ट्रीज असतील, म्हणजे ऑटोमोबाईल असेल, ह्या सर्व क्षेत्रामध्ये AI तंत्रज्ञान आलेलं आहे. आणि ह्या अर्थसंकल्पामध्ये मला असं वाटतं की AI तंत्र जे आहेत कृषीमध्ये आलं पाहिजे. कारण बरेचदा चर्चा होतो, बारामतीमध्ये सुद्धा ऊस AI तंत्रज्ञानाने खूप मोठ्या प्रमाणात झेप घेतली. त्याला कुठेतरी पहिल्यांदा प्राथमिक प्रायोगिक कुठेतरी चालना ह्या अर्थसंकल्पामध्ये द्यायला हवी होती. ती मिळालेली दिसत नाही. कारण AI तंत्रज्ञान खूप महत्वाचं आहे आणि अनेक भाषणांमध्ये मला असं वाटतं की कृषी मंत्री जे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सुद्धा उल्लेख केला होता. आणि यावेळेस AI तंत्रज्ञान जर कृषी क्षेत्रामध्ये एंट्री जर करेल तर नक्कीच त्याचा फायदा होईल. त्यासाठी कुठेतरी तरतूद करणं गरजेचं होतं. ह्या AI तंत्रज्ञानाचं कृषी क्षेत्राशी जोडणं महत्वाचं होतं. इतर योजना मोठ्या घोषणा केल्या, मात्र ही जर घोषणा आता जर झाली असती तर AI तंत्रज्ञानाचं कृषी क्षेत्राशी खूप निगडीत होऊ शकतं. संपूर्ण जग जे AI तंत्रज्ञानाचा वापर करतं, कृषी क्षेत्रामध्ये जर आत्ताच्या ह्या बजेटमध्ये जर त्याला कुठेतरी तरतूद मिळाली असती तर निश्चित त्याचा फायदा झाला असता. अशा काही महत्वाच्या ह्या योजना त्या राहिलेल्या बरोबर. आहेत. संतोष, आणखी काही महत्वाच्या बाबी ज्या तुमच्या निरीक्षणात आल्या त्या सुद्धा तुम्हाला सांगायच्याच आहेत. मी नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशनचे जॉईंट सेक्रेटरी प्राध्यापक कुशल मुडे सरांसोबत मी आता संवाद साधणार आहे. शिक्षणाच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर या बजेटमध्ये तुम्हाला काय योग्य वाटतं, काय अयोग्य आहे, काय करण्याची गरज होती आणि काय केंद्र सरकारनं केलेलं आहे? कुशल सर, तुमचा आवाज अनम्यूट आहे. तुमचा आवाज म्यूट आहे, तो अनम्यूट करा. तुमचा आवाज म्यूट आहे, तो अनम्यूट. येस, धन्यवाद मनोज भोयर सर. आपण या बजेटकडे उच्च शिक्षण व शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर याच्यात प्रामुख्याने जो अभियांत्रिकेचा जर मुद्दा जो आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचं जे एक्सपान्शन करण्याचं त्यांनी ठरवलंय 2015 नंतरच्या ज्या IIT इस्टॅब्लिश झाल्या, ती एक स्वागतार्ह बाब आहे. पण त्यासोबतच बेसिक सायन्स कडे थोडंसं अजूनही दुर्लक्ष आहे किंवा बेसिक सायन्सला अजून मजबूतीकरण करण्यासाठी ज्या की अगोदर स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेल्या सुद्धा ज्या विज्ञान संस्था होत्या, जर प्रामुख्याने आपल्याला बघायचं झालं तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, भारतीय विज्ञान संस्था, जी स्वामी विवेकानंद आणि जमशेदजी टाटा यांच्या स्वप्नातून साकार झालेली संस्था होती, तशा आणखी संस्था उभ्या राहून जेणेकरून आपण नोबेल प्राइज विनर कसे तयार करू शकू किंवा बेसिक सायन्स मध्ये तंत्रज्ञानची सांगड कशी घालता येईल या दृष्टिकोनातून अजूनही आपण त्याच्याकडे फोकस केलेला दिसत नाही. प्रामुख्याने जर याच्यात आता AIचा आपण जर विचार केला तर AIच्या बाबतीत सुद्धा आपल्याला बेसिक सायन्सचा जो फोकस असायला हवा, तो बेसिक सायन्स मधला फोकस अजूनही बजेटच्या माध्यमातून आपल्याला उच्च शिक्षणात, शालेय शिक्षणात येताना दिसत नाही. ही एक बाब अजूनही आपल्या बजेटमध्ये प्रामुख्याने आढळूनच आलेली नाही आतापर्यंत. तर या माध्यमातून जरी त्यांनी अटल टिंकर लॅब ज्या शालेय शिक्षणाच्या माध्यमातून सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यासाठी ज्या सोयी सुविधा आणि जी ह्युमन रिसोर्स ज्याला मनुष्यबळ लागतं, तर त्या मनुष्यबळ विकासाबद्दलची प्रोव्हिजन ठोस राज्यांना राज्याशी सांगड घालून जी रिक्रुटमेंट होऊन जो विद्यार्थ्यांपर्यंत ती तंत्रज्ञान पोहोचवण्याच्या माध्यमातून, संशोधन होण्याच्या माध्यमातून, त्या बाबतीत अजूनही बजेटमध्ये तरतुदी आपल्याला दिसतच नाही. आपण जे मोनोटॉनस जसं म्हणतो तोच एजेंडा त्याच पद्धतीने पुढे चाललाय, अशा प्रकारचं एकंदरीत बजेट दिसतं. पण ठोस जी पावले बेसिक सायन्स बद्दल असायला हवी होती की जी तळागाळातल्या विद्यार्थ्यापर्यंत सुद्धा एक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, आता AI येत असल्यामुळे ते उलट सोपं आहे की ग्रामीण भागातला विद्यार्थी सुद्धा जे मेट्रो सिटीज मध्ये जी
तंत्रज्ञान किंवा ज्या सोयी सुविधा त्याला मिळतात त्या ग्रामीण भागात पण मिळू शकतात. पण ते बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करताना सरकारचं अजूनही त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष दिसतं. म्हणून सगळ्या माध्यमातून जर त्यांना ह्या गोष्टीचा आपण पाठपुरावा करून जर ह्या निदर्शनास आणून दिल्या बाबा तर त्यासाठी मुळे सर मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. माझा आवाज येतो? Yes, yes. फक्त तुम्ही हॉरिझॉन्टल केली, आडवी केली तर ती नीट आणखी दिसू शकेल असं मला वाटतं. मी एक छोटीशी रिॲक्शन चालवतोय. सुनीता रामनाथकर या कंझ्युमर एक्सपर्ट आहेत. तर या कंझ्युमर क्षेत्रामध्ये माझे सहकारी सुनीता रामनाथकर यांची प्रतिक्रिया तुम्ही ठीक आहे, हरकत नाहीये. काही तांत्रिक अडचणीमुळे सुनीता रामनाथकर यांची रिॲक्शन आपल्याला हा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आता त्यांची फ्रेम नीट झालेली आहे ओंकार? नाही सर. मुळे सर माझा आवाज त्यांनी म्यूट केलेला आहे. अनम्यूट करावा आणि तुमची फ्रेम जर आडवी करता आली तर आणखी तोपर्यंत मी हा डाउनलोड होतोय. पटकन मी यांच्याकडे जातो, संतोष सोनवणे यांच्याकडे. संतोष, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? येस, येतोय. संतोष, हा काही गोष्टी 1, 2 ते 3 महत्वाच्या गोष्टी होत्या ज्या राहून गेल्या तुमच्याकडून, पुन्हा एकदा सांगा. हा, मी मध्ये एआय तंत्रज्ञान जसं इतर क्षेत्रामध्ये मी उल्लेख केला की मला वाटतं अगोदर आपल्या म्हणजे सहकाऱ्यांनी उल्लेख केला असेल, कृषी क्षेत्रामध्ये एआय तंत्रज्ञान खूप गरजेचं आहे. भविष्य कराचे एआय तंत्रज्ञान आहे, अनेक वेगवेगळ्या गोष्टी ते जर आलं तर ह्या बजेटमध्ये ते नव्हत्या. हा एक महत्वाचा मुद्दा होता. दुसरं असे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कापसाचा जो उल्लेख ह्या याच्यामध्ये केलाय तो खूप महत्वाचा आहे. पण मात्र त्यामध्ये कापसाची उत्पादकता वाढली जरी असली तर इतर पिकांमध्ये ती उत्पादकता वाढण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. सोयाबीन हा एक महत्वाचा विषय. सोयाबीन कडे ज्या भाव जे पडलेले आहेत किंवा तुरीचा भाव जर बघितला तो सुद्धा पडलेला आहे. तुरीचा भाव वाढलेला होता. पण मात्र एक आयात आणि निर्यातीचं धोरण सुद्धा सरकारने क्लिअर केलं नाहीये. तुरीचं जे आता आयात जी झालेली आहे ती खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे पूर्ण आपल्या इतर देशांमधनं, आणि भारतात आता तुरीचं उत्पादन सुद्धा बऱ्यापैकी झालेलं आहे. त्या तुरीला इथल्या ज्या शेतकऱ्यांना आहे त्याचा भाव मिळाला नाही, त्याच्यामुळे ती नाराजी सुद्धा शेतकऱ्यांमध्ये आहे. आता तूर, उडीद आणि मूग ह्या ज्या पिकांना त्यांनी खास करून उडीद डाळांना म्हणजे ह्या डाळवर्गीय पिकांना त्यांनी एक महत्वाचं एक स्थान दिलंय, त्यांचं एक प्रोग्राम जाहीर केलाय. पण मात्र शेतकरी हे आता सध्या तूर डाळी किंवा इथं डाळींचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतोय, मात्र त्यांना तो जो भाव जो आहे त्याची शाश्वती जी आहे ह्या अर्थसंकल्पनात दिलेली आहे. फक्त तुम्ही पिकवा, पण मात्र याचं खरेदी कशी होणार आहे? हमी भावानुसार जर दिला असता तर हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी होतो, हा एक शेतकऱ्यांना पडलेला नेहमी प्रश्न असतो. त्या या अर्थसंकल्पनात क्लिअर केलं नाही. कदाचित काही गोष्टी अजून क्लिअर होतील. यामध्ये सर्वात महत्वाचा दुसरा अजून एक मुद्दा मत्स्य उत्पादनाकडे सुद्धा या बजेटमध्ये बघितले गेले. मत्स्य उत्पादनाकडे सुद्धा त्यांनी ज्या कोल्ड स्टोरेज असतील त्याकडे सुद्धा या सरकारने बघितलेलं आणि त्याचा स्वागत केला पाहिजे. आणि डेअरी आणि मत्स्यालय याच्याशी 5 लाखांचं कर्ज च्या वरती ते देणार आहेत. हा एक महत्वाचा विषय. आणि दुसरा विषय असे की शेती प्रक्रिया उद्योग जे आहेत गेल्या अर्थसंकल्पामध्ये मला माहिती आहे की शेती प्रक्रिया उद्योगामध्ये काहीतरी तरतूद केली होती. ह्या वेळेस मात्र ती तरतूद केलेली नाहीये. कदाचित ज्यावेळेस अर्थसंकल्पाने डिटेल येईल त्यावेळेस ते समजेल. कारण जर यामध्ये उल्लेख सुद्धा केलेला आहे की जे तरुण शेतकरी आहेत त्यांना उद्योजक बनवणं गरजेचं आहे. आता अनेक शेतकऱ्यांना म्हणजे जर बघितलं की शेती प्रक्रिया उद्योगावर सरकार मोठ्या प्रमाणात लक्ष देत आहे, आणि हे जर केलं तर अनेक तरुण शेतकरी जे आहेत शेतीवर आधारित उद्योग जे आहेत त्याची सबसिडी 50% पर्यंत दिली जाते.
ती जर वाढवली अशी शेतकऱ्यांची मागणी अनेक शेती उद्योग प्रक्रिया उद्योगशी मी शेतकऱ्यांशी बोलतो त्यावेळेस त्यांचा हा एक मुद्दा असतो. पण मात्र ज्यावेळेस कर्ज घ्यायला जातं त्यावेळेस अनेक बँकांच्या अडचणी ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना येतात. मध्यस्थी जे आहेत त्यांना द्यावं लागतं. ते सुलभ कर्ज योजना जी आहेत त्या प्रक्रिया उद्योगांसाठी असते. पंतप्रधान ज्या योजना ज्या आहेत त्या जर झाल्या तर ते खूप बरं आहे. मनोज. खूप संतोष, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही थांबा. खूप तुमच्याकडे माहिती आहे, कारण तुम्हाला लगोलग काही रिॲक्शन्स तुमच्या उत्तर महाराष्ट्रातनं केळी उत्पादक शेतकरी आहे, सोयाबीनचं उत्पादन होतं आणि उत्तर महाराष्ट्रातनं शेतीचा बराचसा माल पीक तिथलं उत्पादन हे विदेशात सुद्धा पाठवलं जातात. म्हणजे उत्तर महाराष्ट्रातली तुमची जळगावची केळी पाकिस्तान, बांगलादेशमध्ये सुद्धा निर्यात होत असते आणि कोरोनाच्या काळामध्ये असंख्य अडचणींचा सामना तिथल्या लोकांना करावा लागला. याशिवाय नाशिक इथला सगळा भाग, द्राक्ष बागायतदार, शिवाय सटाणा या भागामध्ये कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ किती आहे त्यावरही तुमचं लक्ष असतं. दिल्लीवरून अनिल गायकवाड हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मी त्यांच्या अगोदर त्यांच्याकडे मी जाईलच, पण त्या अगोदर कन्झ्युमर मार्केट मधल्या एक्सपर्ट आहेत सुनीता रामनाथकर यांची काय रिॲक्शन आहे कन्झ्युमर क्षेत्रामधनं ती आधी पाहूया आणि मग आपण नवी दिल्लीमध्ये जाऊया. कन्झ्युमर्सचे एक्सपर्ट आहोत, काय वाटते तुम्हाला? लोकांना आता दिलासा मिळाला का? हो, मला वाटतं. कारण काय माहिती आहे, जितका पैसा त्यांच्या हातात राहील ना, टॅक्समधनं पैसा जातो हातातनं आणि त्यांना कमी पैसे राहतात खर्च करायला. जितका त्यांच्या हातात पैसा राहील तितके ते जास्त खर्च करतील. जितके जास्त खर्च करतील तितके आमचे कन्झ्युमर प्रोडक्ट्सच करतील आणि गव्हर्नमेंटला त्यांच्यावर GST वगैरे मिळेलच, त्यांचा टॅक्स रिकव्हर मिळेलच, पण आम्हाला पण प्रोत्साहन मिळेल. मग काय वाटतं तुम्हाला? एकीकडे त्यांनी टॅक्स कमी केले, दुसरीकडे तुम्हाला असं वाटतंय की GST वाढेल किंवा GST मधून रिकव्हरी होऊ शकता? बरं आहे ना, GST मधून होऊ नये रिकव्हरी, पण त्यांना जे हाऊस आहे ज्या गोष्टींची ते तरी ते करू शकतील ना, ते त्यांनी परचेस करू शकतील, त्याचा आनंद भोगू शकतील, एज्युकेशन करू शकतील, मुलांचं ट्रॅव्हल करू शकतील, पुष्कळ काय सेव्हिंग्स करू शकतील. पैसे आले म्हणजे सगळं हळूहळू होईल, त्यांचं लाईफच सुधरेल. ओव्हरऑल किती मार्क देणार तुम्ही ह्या बजेटला? 7. 3 कमी पडले त्याच्यामध्ये असं पुष्कळ आणि करू शकतात. जी अनिल गायकवाड़ साहब, मेरी आवाज आपको आ रही है? हाँ जी आ रही है जी। बहुत स्वागत है मैक्स महाराष्ट्र में, पहली दफा आप आए, बहुत शुक्रिया आपका और बहुत सारे सवाल है आपके लिए। और अनिल गायकवाड़ साहब ये दिल्ली में है और देश और विदेश में अपने मल्टीनेशनल कंपनी के लिए कई सालों से काम करते प्लाईवुड सेक्टर में, और देश में तो मार्केटिंग का काम करते ही, इसके अलावा विदेश में भी जाते आते रहते हैं। तो बहुत उनका एक कंपनी सेक्टर में या इस सेक्टर में बहुत ज्यादा अभ्यास है और बहुत सारे सवाल है। दरअसल एक फौरन प्रतिक्रिया चाहेंगे इस 2025 के बजट पर आपकी, और कुछ हमारे सवाल उसके बाद में हम पूछते रहेंगे आपको। जी मनोज, ये जो बजट में जो लॉन्ग पेंडिंग एक सैलरी क्लास के लिए था, सैलरी क्लास को जो रिबेट दिया है ये मोस्ट वेलकम है, और ये काफी सालों से हम सोच रहे थे कि ये सैलरी क्लास को मिलेगा। डायरेक्ट टैक्स का बेनिफिट हमेशा ही हमें होगा, तो मेरा मानना है कि ये बजट उस विचार में काफी अच्छा है। आवाज नहीं आ रही मुझे? मेरी आवाज आ रही है आपको? आप बोलिए। अब आ रही। जी मेरा ये सवाल है दरअसल आपसे कि आप बजट को देखने के बाद में जो उसके की पॉइंट्स है, हाइलाइट्स है, उसको देखते हुए आपको क्या लगता है कि जो विकसित भारत की संकल्पना है इस सरकार की, चाहे हम उसको मोदी 3.0 कहे या एनडीए सरकार कहे, जो भी कहे, लेकिन विकसित भारत की जो संकल्पना को लेकर ये सरकार आगे जा रही है हर साल, उसको देखते हुए बजट में जो प्रावधान किए गए अलग अलग सेक्टर में, उस पर क्या आपकी टिप्पणी है? अभी मनोज, क्योंकि मैं आज सुबह से ट्रैवलिंग में था तो मैं अभी पूरा एनालिसिस नहीं कर पाया था। जो की पॉइंट्स देखे हैं तो मुझे लगता है एक तो सैलरी क्लास के लिए डायरेक्ट टैक्स का बेनिफिट गवर्नमेंट ने दिया है। सेकेंडली, किसानों के लिए इन्होंने काफी बेनिफिट्स इस पर्टिकुलर बजट्स में दिए हैं। तो पूरा एनालिसिस तो मैंने किया नहीं, तो उसमें मैं अभी कोई ऐसी प्रतिक्रिया नहीं देख सकता, बट मुझे लगता है कि ओवरऑल ये बजट काफी सालों के बाद कुछ अच्छा बजट
सुनने और देखने के लिए आया है। बाकी एक प्रॉपर एक देखूंगा और पढ़ूंगा तो उसके बाद ही मैं इस विषय में कुछ आपको बोल पाऊंगा। इस थोड़ा इलेबोरेट किया जाए, विस्तार से बताया जाए, ऐसा कुछ? नहीं, अभी तो मैंने इसके बारे में वही बोला ना कि मनोज, मैंने अभी पूरा एनालिसिस किया नहीं है। मुझे ओवरऑल बजट काफी अच्छा लगा है। एक बार मैं उसको पूरा एनालिसिस करके मैं दोबारा आपसे जुड़ सकता हूँ। आवाज नहीं आ रही। हाँ, अनिल जी, मेरी आवाज आ रही है आपको? हाँ, अब आ रही है आपकी आवाज। आप पढ़ लीजिए, मुझे मालूम है कि आप ट्रैवलिंग में रहते हैं, आप थोड़ा पढ़ लीजिए, क्योंकि आप दिल्ली में हैं तो जाहिर सी बात है कि आपकी टिप्पणी जो भी आप चाहो, आप बजट पर जो भी रिएक्शन देना चाहते हो, ऐसा कोई नहीं कि हम सवाल पूछेंगे उसी सवाल का आप जवाब देना कोई जरूरी नहीं है। आपको दरअसल दिल्ली में बैठकर इस बजट की तरफ आप कैसे देखते हो, आपका रवैया क्या है, आपका दृष्टिक्षेप क्या है उस पर, ये हम जानना चाहते हैं। 10-15 मिनट के बाद में हम आपके पास आएंगे, तब तक आप जुड़े रहिए हमारे साथ में। महेश जगड़े सर रिटायर्ड आईएएस ऑफिसर है और हमारे साथ में जुड़े हुए हैं, उनसे बातचीत करेंगे। महेश जगड़े सर, प्री बजेट मध्ये म्हणजे अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आपल्याशी संवाद साधला, अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर आपण बोललात आमच्या सोबत। पण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आणि त्यातले काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला काय वाटतात? काही गोष्टी राहून गेल्यात का? ज्या अपेक्षा आपण व्यक्त केल्या होत्या त्या खऱ्या अर्थानं या अर्थसंकल्पामध्ये प्रतिबिंबित झाल्यात का? मनोज, मी आपली सकाळची चर्चा झाली त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती हा बजेट हे अंदाजपत्रक जे आहे त्याचं वर्णन म्हणजे की जर त्याचं उत्पन्न देशाचं करामधून खर्च आणि दिलासा या बाबतीत जर आपण विचार करायचा झाला तर अतिशय चांगलं बजेट आहे या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर. पण आपण स्ट्रक्चरल चेंजेस, जे मूलभूत जे बदल करणं गरजेचं आहे, जे देशाच्या भवितव्यासाठी आहे, तर मला वाटतं याच्यामध्ये मी खूप बारकाईने पाहिलं. मला तिथे कुठे असं त्याचं कुठेही जाणीव झाली नाही की जे चॅलेंजेस देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे आहेत ते चॅलेंजेस नाही आहेत. पण मग 12 लाखापर्यंत कर न घेणं, इन्कम टॅक्स न घेणं, किंवा मग शेतकऱ्यांना क्रेडिट मध्ये कार्डमध्ये त्याची सुविधा जास्त देणं, या सगळ्या गोष्टी आहेत. पण ज्या पद्धतीने याच्याकडे जसं की आता उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो, म्हणजे मी स्ट्रक्चरल चेंजेस कशा बाबतीत म्हणतो, 1-2 उदाहरणं देईल. की आपल्याकडे त्यांनी 500 कोटी किंवा तत्सम काहीतरी रक्कम आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जे कृत्रिम प्रज्ञा आहे, त्याच्या बाबतीत त्यांनी केलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. खरं म्हणजे की सध्या चीन आणि अमेरिका ह्या दोन देशांमध्ये स्पर्धा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे किती जास्त GDP त्या देशाचा वाढेल आणि त्याप्रमाणे त्यांची अर्थव्यवस्था कशी सुदृढ होईल. गोष्ट चांगली आहे. भारतानेही त्याच्यामध्ये थोडंफार मला वाटतं की हे केलेलं आहे, पण तो भारत हा त्या चीन किंवा USA जवळही पोहोचू शकत नाही, किंबहुना इतर देशाचे तसं मागे आहे, पण प्रगती होते. मला तो मुद्दा नाही, मला मुद्दा असा म्हणायचा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आहे, पण ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामुळे जो रोजगार कमी होणार आहे की ह्या सगळ्या गोष्टीमुळे, त्या रोजगार कमी होऊ नये म्हणून या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून काही स्ट्रक्चरल चेंजेस करण्यात आलेले आहेत का, की आम्ही रोजगार कमी होणार नाही म्हणून ह्या गोष्टी आम्ही करणार आहोत आणि ह्या गोष्टीमध्ये आम्ही रोजगार कमी व्हायला कधीही मान्यता देणार नाही आणि आम्ही त्याला डिसइन्सेंटिव्ह करू, की जिथे फारच चुकीच्या पद्धतीने ऑटोमेशन होत असेल किंवा चुकीच्या पद्धतीने नवीन रोजगार निर्मिती होणार नसेल, तर तिथे आम्ही त्या इंडस्ट्रीला किंवा त्या क्षेत्राला आम्ही डिसइन्सेंटिव्ह देऊ. अशा पद्धतीचं कुठेही तिथं सुतोवाच झालेलं नाही. दुसरी गोष्ट की आपण भारत डाळी आणि ह्याच्यामध्ये कापसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढवण्यासाठी मिशन त्याच्यामध्ये त्यांनी हे केलेलं आहे. हे केवळ डाळी आणि याच्या बाबतीमध्येच नाहीये, तेल आणि केवळ तुमच्या कापसाच्या बाबतीमध्येच नाहीये, पण एकंदरीतच आपला संपूर्ण ह्या जर आपण अर्थसंकल्पाचा प्रभाव जर बघितला तर तो उत्पादन वाढीवरती आहे की कृषी क्षेत्राचं उत्पादन कसं वाढलं पाहिजे, दर हेक्टरी उत्पादन कसं वाढलं, ते पाहिजेही, ते गरजेचेही आहे, म्हणजे त्याच्याबद्दल दुमतच नाहीये. आणि देशाचा फोकस 1947 पासून आजपर्यंत तुमचं सीड रिप्लेसमेंट रेशो वाढवणं किंवा दर एकरी उत्पन्न वाढवणं याच्यावरती राहिलेलं आहे. पण आता परिस्थिती अशी आलेली आहे की उत्पादन वाढतंय, पण शेतकऱ्यांचा त्याला फायदा होतो आहे का, की त्याला रेम्युनरेटिव्ह प्राइसेस त्याला मिळत आहेत का? मला वाटतं की सध्या गरज ते तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवले पाहिजे, त्याला काही हरकत नाही, मला त्याचा बद्दल काही आक्षेप नाहीये की दर एकरी उत्पन्न वाढवण्याचा. पण
ते जे उत्पन्न मिळालेलं आहे त्याचे मार्केटमध्ये त्याला तेवढा फायदा मिळतोय का? तर वस्तुस्थिती अशी आहे, ग्राउंड रियालिटी अशी आहे की शेतकऱ्याला त्याचा फायदा म्हणजे ज्या पद्धतीचे रिटर्न्स मिळाले पाहिजे त्या उत्पन्नावरती जे एक्झिस्टिंग असेल किंवा ॲडिशनल ते मिळत नाही. म्हणजे कुठेतरी मार्केट इंटरव्हेन्शन जे आहे शेतकऱ्यांचं उत्पादन होण्यासाठी तिथे यामध्ये कुठलंही स्ट्रक्चरल चेंज किंवा असं याच्यामध्ये काही दर्शवण्यात आलेलं नाही. एकदम साधं सांगितलं की आम्ही इतके वाढवू, मग तिथे आसाममध्ये आम्ही युरियाचं तिथं प्लांट टाकू वगैरे. मला वाटतं की ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टीने काही पुढे देशाचं जे काही फार भयानक असं सॉरी फार चांगल्या पद्धतीने शिफ्ट होईल इकॉनॉमी असं याच्यामधून मला कुठेही दिसत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण डेंटिस्टच्या पोस्ट ऑर्डर दंतचिकित्सकांच्या किंवा या सध्या ते किती दंतचिकित्सक आहेत देशामध्ये, त्यांच्या रोजगाराची काय परिस्थिती आहे, त्यांची इन्कमची काय परिस्थिती आहे याचा काही अभ्यास केलेला आहे का? आणि हे जर चित्र जर आपण ग्राउंडमध्ये जाऊन जर बघितलं तर आज जर आपण बघितलं असेल की हे दंतचिकित्सक आपले कॉन्स्टेबलच्या याच्यासाठी किंवा शिपायाच्या याच्यासाठी भरतीसाठी तिथे गर्दी करून झालेले असतात. त्यामुळे एका बाजूला त्यांची गरज आहे, पण दुसऱ्या बाजूला त्यांचं काय होतं आहे. उदाहरण द्यायचं की फार्मासिस्टची इतकी कॉलेज देण्यात आलेली आहे, त्याच्यावर आपण एक्सपेंडिचर करतो. सध्या ते फार्मासिस्ट करतात काय? सध्या कुठे आहेत हे फार्मासिस्ट? त्यांना रोजगार आहे का? मला वाटतं कुठेतरी हा डिस्कनेक्ट आहे याच्यामध्ये. आपण करत जातो आहोत पण स्ट्रक्चरल रिव्ह्यू याच्यामध्ये होत नाही. आणि मला माझी सकाळी मी सांगितल्याप्रमाणे माझी अपेक्षा होती की ह्या अर्थसंकल्पामध्ये एक ऑपॉर्च्युनिटी असते की जी ग्राउंड रियालिटी आहे त्याचं आम्ही काय करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सकाळी सांगितल्याप्रमाणे की सेक्टोरल बॅलन्स, की एखाद्या सेक्टरवरती जितकी तुमची लोकसंख्या अवलंबून आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणातच त्याचा जीडीपी तिथे अवलंबून ठेवायचा किंवा मग लोकसंख्येचा त्याप्रमाणे जीडीपीच्या ह्याच्याप्रमाणे सापेक्ष तो कमी करायचा. या बाबतीमध्ये मला या अर्थसंकल्पात काही दिसलं नाही. ह्या गोष्टी सोडल्या, स्ट्रक्चरल चेंजेस सोडले तर मग एक म्हणावं लागेल की फार छान अर्थसंकल्प आहे, अतिशय सुंदर आहे आणि देश पुढे जाईल असंच म्हणावं लागेल. बाकी दुसरं याच्या प्लेट काही म्हणता येणार नाही. कोटीची तरतूद या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेली आहे. पण दुसरीकडे जर आपण चीनशी जर स्पर्धा करू म्हटलं तर चीनचं जे बजेट आहे ते 521 बिलियन US डॉलर्स आहे. म्हणजे $1 बिलियन म्हणजे 6,400 कोटी रुपये होतात. म्हणजे आपल्या लक्षात येतं की जवळपास काही लाख कोटींच्या आसपास हे बजेट चीनचं आहे. अशा वेळेला आपण कसं मॅच करणार या चीनच्या एआयच्या सेक्टरमध्ये? हे याच्यामध्ये दोन भाग आहेत यासाठी की एक तर हे जे इनोव्हेशन्स होत आहेत आणि किंवा पॅटर्न्स होत आहेत एआय मध्ये आणि त्याच्यामधून जे काही तुमची आर्थिक वृद्धी होणार आहे देशाची आणि मग ऑफकोर्स कॉर्पोरेट सेक्टर याची, तर त्याच्यामध्ये ह्या पॅटर्न्स मधून किंवा तुमचे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स मधून देशाला पैसा मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी मग तुम्ही जी सांगितलेली आकडेवारी आहे ती आकडेवारी आहेच आहे. आणि त्याच्यासाठी मग आपल्याला इन्व्हेस्टमेंट, आता जसं की सिंगापूर गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की तुम्हाला जर कमर्शियल पॅटर्न्स जर मिळवायचे असतील आणि त्याच्यामधून काही फायदा होणार असेल देशाचा तर त्याच्यासाठी ते सबसिडी देतात की ज्याच्यात खरंच कमर्शियल व्हायबिलिटी असेल. तशी काही योजना याच्यामधून आपल्याला आणता आली असती का की ज्याच्यामध्ये कमर्शियलायझेशन होत असं एआयचं? आपल्याकडे टॅलेंट प्रचंड आहे आणि एक मला सांग म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे देशाला की पहिल्या औद्योगिक क्रांतीमध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्या औद्योगिक क्रांतीमध्ये जे घडू शकलं नाही ते आता चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये असं घडत आहे की पॅटर्नची संख्या आपल्याकडे वाढतीये आणि ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या टेक्नॉलॉजीच्या पॅटर्नची संख्या वाढते, पण त्याला बूस्ट देणारं स्ट्रक्चरल चेंज या बजेटमध्ये नाहीये. हे आपलं दुर्दैव आहे. म्हणजे आपण खरं म्हणजे की केवळ पैसा टाकूनच असं होत नाही, काहीतरी इन्सेंटिव्हाइज केलं पाहिजे त्याच्यामध्ये. आता काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे, काय कसं करायचं, पण ह्याकडे लक्ष देत केवळ 500 कोटीचं म्हणजे कसं होतं आपल्याकडे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स मग यूज कसा करायचा याच्या बाबतीमध्ये आपण प्रगल्भ होणार आणि मग त्याचं हार्नेसिंग ऑफ दी पॉवर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ते होणार नाही. दुसरीकडे धोका, आणि तो मला याच्यापेक्षा जास्त धोका वाटतो की या एआय किंवा तत्सम टेक्नॉलॉजीजमुळे जे काही बेरोजगारी होणार आहे ती थांबवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे होतं ह्या बजेटच्या मार्फतून. तसं काही झालेलं मला तिथे दिसत नाही. आहे काही त्याच्यामध्ये वाढ झालेली दिसत नाहीये. अपेक्षा होती की मेट्रो आणि बाकी जो पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स मध्ये त्याला अर्थव्यवस्थेला बूस्ट मिळण्यासाठी या रेल्वेच्या संबंधित ज्या योजना आहेत त्याला बळ दिलं जाईल, पण तसं झालेलं नाही. आपलं काय मत आहे? सुभाष, यामध्ये असं आहे की याच्यामध्ये ओव्हरऑलच थोडासा एक मोठा व्हॅक्यूम तयार झालेला आहे. एक आहे की जगाची लोकसंख्या जी आहे ती नागरीकरणाकडे तिथे आकर्षली जात आहे. अमेरिकेमध्ये ऑलरेडी 84% लोक अर्बन एरियामध्ये राहतात, युरोपमध्ये 82%.
भारताची आजची परिस्थिती अशी की आपल्याकडे टर्बो ऑर्गनायझेशन होत आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. आता ही ऑपॉर्च्युनिटी पण आहे की नागरीकरण करताना ते व्यवस्थित झालं पाहिजे, जसं आपण मेट्रोचा उल्लेख केला की हे जे याच्यासाठी आणि दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात संशोधन झालेलं आहे की पुढच्या 30 वर्षामध्ये जगाचं चलनवलन बदलून जे शहरं आहेत त्या शहरामध्ये 70 ते 80% जीडीपी तयार होणार आहे, 70 ते 80% तुमचा रोजगार निर्माण होणार आहे आणि 70 ते 80% ऊर्जा तिथेच हे केली जाते. त्यामुळे तुमची शहरांचं नियोजन हे व्यवस्थित झालं पाहिजे. मला वाटतं की केवळ पैसा टाकून उपयोगाचं नाहीये. शहरांचं नियोजन व्यवस्थित होऊन तिथे रोजगार निर्मिती कशी होईल, तिथे व्यवस्थित त्या पद्धतीने त्यांचं आखीव असे शहरं कसे तयार होतील आणि याच्यामध्ये मग पोल्युशन कसं कमी होईल या दृष्टीने काहीतरी शहरांच्या बाबतीमध्ये असं काही धोरण देश पाहतो. एक आपल्याकडे 2017च्या दरम्यान अर्बनायझेशन पॉलिसी आली होती, पण ती पॉलिसी मला वाटतं की कोणाच्या माहितीच नाही त्याप्रमाणे शहरं डिझाईन होत आहेत का. त्याचं सिंपल उत्तर आहे की या देशामध्ये भविष्याचा विचार करून जे रोजगार निर्मितीची केंद्र जे होणार आहेत पुढच्या 30 वर्षामध्ये 70 ते 80% लोकसंख्या जिथे राहणार आहेत त्या दृष्टीने होत नाही. बजेटमध्ये केवळ नुसतं येऊन चालणार नाही. आपल्याला आठवत असेल की लंडनमध्ये 1862 मध्ये मेट्रो सुरू झाली होती. त्यावेळेस लंडनची लोकसंख्या 15 ते 16 लाख होती. आपल्याकडे एक प्रचंड मोठी शहरं झालेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं की आपण तसंही फार मागे राहिलेलो आहोत. आता जर तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं असेल तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला अर्बन एरियाला खरं म्हणजे की तिथे इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. ही इन्व्हेस्टमेंट कुठे येणार आहे की जी राज्य अर्बनाइज झालेली आहेत, उदाहरणार्थ महाराष्ट्र असेल, महाराष्ट्रामधून जो काही कर रुपये पैसा केंद्र शासनाला मिळतो आणि तो तिकडे किती जातो आणि परत किती येतो हा मुद्दा जरी आपण बाजूला ठेवला तो शहरांकडे येतो का, शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं प्लॅनिंग आणि त्याच्यासाठी भविष्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणार त्यासाठी दिला जातो का, उत्तर आहे की नाही, किंवा दिला असेल तर तो गरजेच्या फ्रॅक्शन मध्ये दिला जातोय. त्यामुळे मला वाटतं की हा जो स्ट्रक्चरल जो रिफॉर्म करण्याची गरज होती या बजेटमध्ये ती याच्यामध्ये काही दिसून येत नाही. उभारली जातीये. आवाज येतोय का माझा? आता यायला लागला. गिफ्ट सिटी साठी खूप मोठ्या प्रमाणावरती कन्सेशन्स आणि सवलती दिल्या जात आहेत. जे इन्शुरन्स मध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट 100% करण्याचा जो निर्णय बीजेपीने घेतला होता याच्यापूर्वी विरोध झाला होता, ते स्वतःच त्यांनी केला होता मनमोहन सिंग सरकार असताना, पण आता त्यांनी तो केलेला आहे आणि हा मुख्यतः गिफ्ट सिटीमध्ये परदेशी इन्व्हेस्टमेंट यावी यासाठी आहे. मुंबई चं महत्व कमी करण्यासाठी गिफ्ट सिटीला जास्तीत जास्त उत्तेजन देण्याचा गेल्या अनेक वर्षाचा प्रयत्न नरेंद्र मोदी सरकारचा दिसतोय. किती परिणाम होईल याचा महाराष्ट्राच्या विकासावरती? नाही, आपण जे सुभाष जे सांगतात की इन्शुरन्सला 100% डायरेक्ट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, मी वैयक्तिकरित्या याच्या विरोधात आहे. खरं म्हणजे की तुमच्या इन्शुरन्स सेक्टर प्रमाणे काही अमेरिकेची परिस्थिती काय बदललेली नाहीये किंवा त्यांचं हेल्थ सेक्टर, खरं म्हणजे की सध्या हेल्थ सेक्टर जो वाईट परिस्थिती आहे अमेरिकेचा तो केवळ या इन्शुरन्स लेड ह्याच्यामुळे असेल. मला वाटतं की इन्शुरन्स एक उंबऱ्याच्या बाहेर ठेवला पाहिजे, केवळ इन्शुरन्सवरती तिथपर्यंत गेलं नाही पाहिजे. आणि हा गव्हर्नन्सचा पॅथॉलॉजी आहे, हे रोग आहे गव्हर्नन्समध्ये की सगळं इन्शुरन्सवरती डिपेंडेंट व्हायचं. ज्यावेळेस तुम्ही इन्शुरन्स सेक्टरचे जर त्यांची प्रॉफिटेबिलिटी जर बघितली तर मग हे शासनाने करणं कितीतरी मोठ्या पद्धतीने ते किफायतशीर होणार आहे. उदाहरणार्थ जर आपण हेल्थ बघितलं आणि सध्या काय आहे की तुम्ही अमुक योजना आणली तमुक योजना आणली, त्या योजनेमध्ये हे आरोग्यासाठी मग इन्शुरन्स काढून मग तुम्हाला तो मिळेल. मला वाटतं की हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं पाहिजे. हा मुद्दा जरी वेगळा असला तरी हे जे इन्शुरन्स सेक्टर आहे त्याला बढावा देणं म्हणजे मला वाटतं की अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये ते कदाचित तुम्हाला एक सेक्टर डेव्हलप करण्यासाठी बरं वाटत असेल, पण जर समाज म्हणून जर त्याच्याकडे बघितलं ते मी ह्या तुमच्या इन्शुरन्स सेक्टरकडे आणि त्याच्यामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये मी त्याच्या खरं म्हणजे की तितका फारसा फेवरमध्ये नाही. पण त्याचा फायदा जर एखाद्या शहराला होत असेल, त्याचे तसे सेंटर्स येत असतील तर याला मी केवळ इन्शुरन्स सेंटर असं म्हणणार नाही, तर ते तुमचं फायनान्शियल सेंटर, जसं लंडन फायनान्शियल सेंटर उभारून आलं, सिंगापूर आलं, हाँगकाँग आलं, तसं भारताला खरं म्हणजे की एक फायनान्शियल सेंटर जे मुंबईच्या स्वरूपात मिळालेलं होतं ते डेव्हलप करणं, नॅचरली डेव्हलप करणं गरजेचं होतं. पण आता झालं काय की आपण हे फायनान्शियल सेंटरची जी संकल्पना आहे ती फार उशिरा करतो आहोत. आता सध्या वातावरण असं आहे की फायनान्शियल सेंटर हे सायबर वर्ल्डमध्ये खरं म्हणजे की मर्ज व्हायला लागलेलं आहे. पूर्वी ते फिजिकल स्वरूपात असायचं, आता सायबर वर्ल्डमध्ये ते गेल्यामुळे मला वाटतं की त्याचा काही फार असा काही मोठा परिणाम असा होणार नाहीये. पण ठीक आहे, आता पूर्वी मुंबईचं महत्व असेल, आता गिफ्ट सिटीज असेल, पण तिथे नॅचरली ग्रोथ होते की नाही, फोर्सिबल ग्रोथ होऊ शकत नाही. तुम्हाला
अर्बन एरिया डिझाईन करताना तिथे तुम्हाला तशा पद्धतीचं ऍटमॉस्फिअर करावं लागतं. इन्व्हेस्टर तसा तो ठरवतो. आपण कुठल्याही इन्व्हेस्टरला फोर्सिबली आणू शकत नाही. त्यामुळे मला वाटतं की मेन बेसिक प्रिन्सिपल ऑफ अर्बनायझेशन किंवा प्लॅनिंग की तुम्ही ते तयार करून द्या आणि लोक त्यांच्या विचाराप्रमाणे तिथे येतील. आता गिफ्ट सिटीचं काय झालं वगैरे हे आपल्याला माहिती आहे. खरं म्हणजे की तो विषय वेगळा आहे. पण केवळ इन्शुरन्स सेक्टरमुळे गिफ्ट सिटी वाढेल का? मला वाटतं की यापूर्वी अनेक प्रयत्न झाले की दुसऱ्या सेक्टरला आणण्याचे प्रयत्न झाले, पण तसं तिथे नॅचरल ग्रोथ होत नाही. त्याला लिमिटेशन्स आहेत. भविष्यात काय होईल मला माहिती नाही. जी, बकुल मोदी हे इन्कम टॅक्स एक्सपर्ट आहेत. त्यांची रिॲक्शन आपल्याकडे आली आहे, ती आधी आपण ऐकूया आणि मग अनिल गायकवाड यांच्याकडे आपल्याला जाता येईल जर ते तयार असतील तर. नाही तर अन्य गेस्टकडे आपण जाऊया. बकुल मोदी, टॅक्स एक्सपर्ट. बघेल मोठी अनाउन्समेंट केली आहे. आपल्याला आता 12 लाख इन्कमपर्यंत टॅक्स लागेल नाही आणि सॅलरीड वर्ग असेल तर 12,75,000 पर्यंत इन्कम टॅक्स भरायचं येईल नाही आणि सॅलरीड इन्कम याच्यामध्ये कॅपिटल गेन्स कव्हर नाही होईल आणि स्लॅब पण आहे जे 25 लाखपर्यंत. मागील जे टॅक्स होता ते 12 लाखच्या पुढे पण 70,000 ते 90,000 रिलीफ मिळणार आहे आणि हे सगळा रिलीफ देऊन गव्हर्नमेंटच्या 1 लाख करोडच्या नुकसान होणार आहे. जे आपण ते लई मोठी घोषणा आहे. ते मागील 20 वर्षामध्ये आम्ही बघितलं नाही की एवढा गव्हर्नमेंट नुकसान करून असा टॅक्स रिलीफ देईल. मोठा पॉझिटिव्ह आहे. अपेक्षा होती पण अपेक्षाचे वरील हे बेनिफिट मिळाला आहे आणि इकॉनॉमीला हेल्प करेल. हे पैसा जे सेव्हिंग होईल ते सेव्हिंग या इन्व्हेस्टमेंटमधून परत येईल, इकॉनॉमीला बेनिफिट होईल. ठीक है. अनिल गायकवाड़ जी, आप अगर तैयार होंगे तो आपके पास जाएंगे, वरना थोड़ा समय फिर दे सकते हैं. नहीं, मैं अभी 2 मिनट में अपनी प्रतिक्रिया दे देता हूँ. जैसे महेश जी ने भी नहीं कहा ना कि बजट में परिधान तो बहुत है, बट उसका एग्जीक्यूशन किस लेवल पे हो पाता है वो एक देखने वाली बात है. बजट पहले भी बहुत अच्छे आए थे. एमएसएमई के लिए भी गवर्नमेंट ने बहुत अच्छी स्कीम्स वगैरह की थी, बट उसका एग्जीक्यूशन उस लेवल पे नहीं आएगा. अगर इंडस्ट्री की बात करूं तो अभी भी हम चाइना से बहुत पीछे हैं. हमारी इंटरनल इंडस्ट्रीज जो हैं, अगर उसकी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हमेशा चाइना से इंपोर्ट होने के बावजूद भी और क्वालिटी भी उस पैरामीटर पे नहीं निकल पाती, तो उन सब विषयों पे भी गवर्नमेंट को काम करना पड़ेगा. सिर्फ बजट में प्रावधान करने से कुछ नहीं होता. मेरे ख्याल से उसको ग्राउंड लेवल पे एग्जीक्यूशन भी बहुत इंपॉर्टेंट है, जिसपे गवर्नमेंट को ध्यान देना पड़ेगा. मेरी अभी इतनी ही प्रक्रिया है. जी. तो आप थोड़ा सा सुनिए, अगर समय है आपके पास में तो हमारे साथ में जुड़े रहिए. मैं जरूर. जी, आप सुनते रहिए. इतने अच्छे लोग जुड़े हुए हैं, उनकी बात सुनने में आनंद आ रहा है, तो मैं सुनूंगा. जी, महेश झगड़े साहब यहाँ काफी हमारे साथ बातचीत करते रहते. रिटायर्ड आईएएस और अधिकारी है और अलग अलग विषयों पे अपनी राय रखते हैं. अनिल गायकवाड़ साहब, ये इंटरनेशनल एक कंपनी है प्लाईवुड सेक्टर में रही हूँ, उसमें वो काम करते हैं महेश झगड़े सर, और देश विदेश में जाते रहते कंपनी का कारोबार देखने के लिए. एक आता आपण हा वाइंड अप करूया हा शो, पण एक जाण्यापूर्वी 2 प्रतिक्रिया अत्यंत महत्वाच्या आहेत. गंगाधर मुटे सर बऱ्याच वेळापासून जोडले गेलेले आणि त्या निमित्तानं त्यांना वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा ऐकायला मिळत आहेत. गंगाधर मुटे सर, 1 मिनिट आपल्याकडे आहे. काही शेवटचं आपल्याला काही बोलायचं असेल तर. मुटे सर, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, हा सर, आता तुम्ही बोलू शकता. एक शेवट मला थोडक्यात मला एकच मुद्दा घ्यायचा आहे. आता महेश सरांनी जो मुद्दा उपस्थित केला होता की बेरोजगारांसाठी काही प्रोव्हिजन आहे का या बजेटमध्ये, मला वाटतं यामध्ये 2 प्रोव्हिजन आहेत. एक आहे पंतप्रधान अन्नधान्य योजना. आधी स्वस्तात अन्न मिळत आहे, आणखी स्वस्तात झालं तर, शक्य झालं तर फुकटात या देशातला मोठ्या प्रमाणावर जनसंख्या त्यांना स्वस्तात अन्नधान्य देऊन द्यायचं आणि घरात बसवायची. त्यांना काही काम करायची मग गरज नाही. बेरोजगारी आपोआप संपून जाते. चांगले रोड बनत आहेत, त्यांनी जेवायचं आणि रोडनी फिरायचं, एवढंच बजेटमध्ये प्रोव्हिजन आहे, असं माझं स्पष्ट मत आहे आणि मला एवढीच प्रतिक्रिया द्यायची. धन्यवाद.
खूप धन्यवाद मान्यवरांचे, महेश जगडे सर, अनिल गायकवाडजी, आमचे प्रतिनिधी आणि मॅक्स किसानचे संपादक संतोष सोनवणे, गंगाधर मुटेजी, या अगोदर विजय जावंधिया सर जोडले गेलेले होते नागपूरहून, मंगेश कुलकर्णी मॅक्स मनीचे आमचे प्रतिनिधी पुण्याचे, आणि प्रसाद मोकाशी ज्येष्ठ पत्रकार सुद्धा, आणि सुभाष शिर्के यांचे धन्यवाद आवर्जून मानतो, कारण ते प्रत्येक वेळेला महत्वाच्या दिवशी इलेक्शन्स मध्ये आमच्या सोबत येतात, आमची सोबत करतात. सर्व मान्यवरांचे खूप मी धन्यवाद मानतो, प्रेक्षकांचे आभार मानतो. सर्वांना नमस्कार. ही चर्चा आपल्याला कशी वाटली? अर्थसंकल्प 2025 सादर झाल्यानंतरची ती तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. तुम्ही आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब जरूर करा, ही तुम्हाला विनंती आहे. आणि या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि त्याचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा. पुन्हा पुन्हा तुम्हा सर्वांचे खूप आभार. नमस्कार. धन्यवाद.